नमस्कार. आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत. मी रेश्मा फडतरे. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे जनरल मोटर्स. जनरल मोटर्स या कंपनीतील कामगारांना नोटीस देण्यात आलेली आहे. त्यांना कामावरनं कमी करण्यात आलेलं आहे. एकूण 1419 कामगारांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. तर या संदर्भात कामगारांच्या हक्काविषयी आज आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी असणार आहेत मानवी हक्क संरक्षण व जागृती समितीचे अध्यक्ष विकास कुचेकर सर. नमस्कार सर. सर्वप्रथम ही जी जनरल मोटर्स कंपनी आहे तळेगाव MIDC परिसरातली ही कंपनी आहे व या कंपनीने आता नुकतीच ही नोटीस कामगारांना बजावली. तर त्या कंपनीचा जो एकंदर घटनाक्रम आहे जानेवारी 2020 त्या आतापर्यंत काय घटनाक्रम आहे तो तुम्हाला मी थोडक्यात सांगते. 17 जानेवारी 2020 ला कंपनी व्यवस्थापनाने चायनातील ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीला ही कंपनी विकली. जनरल मोटर्स ह्या कंपनीचा करार करण्यात आला, विक्री करार, आणि त्याच्यामध्ये कामगारांव्यतिरिक्त हा करार करण्यात आला. म्हणजे हे जे काही कामगार आहेत या कंपनीतले त्यांना पुढे कायमस्वरूपी नोकरीमधनं कमी करण्यात आलं होतं. म्हणजे त्यांना न घेता ह्या कंपनीचा करार झालेला आहे. त्याच्यानंतर 29 जानेवारी 2020 मध्ये मंत्रालयात उद्योग मंत्री, जनरल मोटर्स मॅनेजमेंट व ग्रेट वॉल मोटर्स मॅनेजमेंटची विक्री कराराबाबत चर्चा झालेली आहे व कंपनी व्यवस्थापनाकडनं कामगारांना याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर 7 जुलै 2020 रोजी कामगार युनियन तर्फे कामगारांच्या नोकऱ्या आहेत तशाच कायम कराव्यात या बाबतीत कंपनीला एक मागणी पत्रक देण्यात आलं की याच्यामध्ये तुम्ही कंपनी जरूर विका पण आमच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या आम्हाला पुढे कायम करायला द्या. नंतर 20 ऑगस्ट 2020 रोजी कामगारांकडून कंपनीला एक पहिली नोटीस पाठवण्यात आली. हा जो विक्री करार झाला होता तो आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला आमच्या नोकऱ्या हव्यात. आम्हाला कुठल्याही पद्धतीचं नोकरीतनं कमी करून म्हणजे काही रक्कम देऊन किंवा काही दुसऱ्या या ह्याच्यातनं आम्हाला कंपनीतनं कमी करू नका असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाकडे कंपनीने क्लोजर अर्ज दिलेला आहे. तर हा क्लोजर अर्ज दाखल केल्यानंतर लवकरात लवकर याच्यावरती कार्यवाही व्हावी याकरिता 15 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका कंपनीकडनं दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर 18 जानेवारी 2021 ला महाराष्ट्र शासनाने कंपनीचा हा अर्ज फेटाळून लावला. म्हणजे कंपनीने जेव्हा हा करार त्यांचा पुढे कंटिन्यू नाही झाला तेव्हा कंपनी क्लोजरचं जे ऍप्लिकेशन दिलं होतं हे दिलं होतं तर त्याच्यावरती तो अर्ज महाराष्ट्र शासनाकडनं फेटाळला गेलेला आहे. आणि त्यानंतर कंपनीमध्ये की कोरोनाचं कारण देऊन आता अचानक कामगारांना ह्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आणि यापूर्वी सुद्धा 20 फेब्रुवारी पासून कामगार कामावर जात नाहीयेत. कंपनीमध्ये प्रोडक्शन बंद आहे, कंपनी लॉस मध्ये आहे असं कारण कंपनीकडनं वेळोवेळी दिलेली आहेत. त्याचबरोबर फक्त जे मेंटेनन्सचे काही कामगार आहेत त्यांना कंपनीमध्ये कामावर येण्यास परवानगी दिली. तर ह्या एकंदर सगळ्या घटनाक्रमामध्ये कंपनीचे जे काही कामगार आहेत त्यांचा प्रश्न इथे प्रामुख्याने त्यांना भेडसावतोय की हे जे कामगार आहेत ते साधारणतः 30 ते 40 या वयोगटातले आहेत. तर आता या वयोगटातल्या कामगारांनी ही कंपनी या कंपनीतनं काम गेल्यानंतर काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय. एकंदरीतच मॅडम आपण जो हा विषय मांडत आहात हा अतिशय गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं की या विषयाकडे पाहत असताना आजची खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्राची कामगाराची अवस्था आणि मग ते असंघटित कामगार असू द्या, संघटित कामगार असू द्या, औद्योगिक कामगार असू द्या, शेतमजूर असू द्या, बिल्डिंग वर्कर्स असू द्या किंवा जे रोज धुनी भांडी करणाऱ्या ज्या महिला आहेत या संपूर्ण कामगार वर्ग आहे या कामगारांच्या घामावरती, कामगाराच्या रक्ताच्या थेंबाथेंबावरती हा भारताचा विकासाच्या दृष्टिकोनातून जी मोठ्या विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत या घामावरती हा उभा राहिलेला देश. पण याच कामगारांच्या संबंधातून ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस मात्र कामगारांच्या कुठल्याही पद्धतीनं त्यांचं म्हणणं, त्यांच्या परिस्थिती ऐकून घेताना आपल्याला दिसत नाही. मोठे मोठे उद्योग जे आज भारताच्या ज्या आपण जर पाहिलं तर मध्ये एक बातमी आलेली होती की या लॉकडाऊनच्या काळात मध्येही भारताच्या करोडपती बनण्याच्या ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. भारतातले मोठे करोडपतीची संख्या मोठी वाढलेली आहे. अशा स्वरूपाचं मोठं न्यूज आलेले होते आणि किती भारतीय करोडपती झालेले आहेत याची लिस्ट त्यांनी दिलेली होती जगातल्या करोडपतीची. याचाच अर्थ की श्रमिकाच्या जीवावरती
आज जे श्रीमंत बनलेले आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं कष्ट, आपलं रक्ताचं पाणी करून एखादा उद्योग उभा केलेला असतो. एखादा उद्योग जेव्हा मोठा होतो तो काही कंपनीच्या उद्योगपतीमुळे मोठा झालेला नसतो, तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम करत असलेल्या कष्टकरी वर्गाच्या, त्यांच्या घामावरती, त्यांच्या कामगारांच्या जीवावरती हा संपूर्ण उद्योग मोठा उभा राहिलेला असतो. आणि ज्यावेळेस हा मोठा उद्योग होतो आणि त्याच उद्योग झाल्यानंतर, मोठा उद्योग झाल्यानंतर काही आता शासकीय धोरणं, शासकीय कायदे, कामगार कायदे आणि त्याच्यात झालेले बदल हे पाहता खऱ्या अर्थानं आपल्या राज्यकर्त्यांना आपल्या देशाचा उभा राहिलेला पाया किंवा आपल्या देशाने ज्याचा पाया उभा केलेला आहे अशा कामगारांचं हित यांच्याकडे आहे की नाही हे कळत नाही. आणि अशा पद्धतीने कामगाराची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करून त्यांना देशोधडीला लावण्याचं काम आपल्याला केलं जातं. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस भारत, आपला देश स्वतंत्र झाला होता आणि दुसऱ्याच दिवशी आपल्याला अण्णाभाऊ साठे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी एक वक्तव्य केलं होतं की ही भारताची जी भूमी आहे किंवा भारताची जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी कुठल्या सेस नागावरती उभी नाही, तर कष्टकऱ्याच्या जीवावरती, कष्टकऱ्याच्या हातावरती उभी आहे. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. आणि खरोखर आज जो आपण हे पाहतो, संपूर्ण जग बदलत आहे, विकासाच्या गंगा आपण पाहत आहोत. हे कुणी केलेले, कुणी उभं केलेले? देशाच्या कुठल्या उद्योगपतीने उभं केलेले नाही, तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या कष्टकरी कामगारांनी हे उभं केलेलं आहे. मात्र याचा विसर पडला जातो. दुर्दैवाची बाब, तुम्ही जो आता या ठिकाणी या संपूर्ण कंपनीचा हा जो घटनाक्रम सांगत असताना आपण ज्या राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने या कंपनीला कामगारांचं हित डावलून ती कंपनी त्यांना ही करता येणार नाही किंवा तिथे कामगारांतून अशा पद्धतीने देशोधडीला कामगाराला लावता येणार नाही, त्यावेळेस हे उद्योगपती अशा पद्धतीचं पवित्रा घेऊन काहीतरी या कोरोनाचं कारण सांगून, रिझन सांगून अशा पद्धतीने कामगाराला बेकायदेशीरपणे त्यांना त्यांच्या उपजीविकेपासून देशोधडीला लावण्याचं जे काम केलेलं आहे, ही जी घटना आहे ती अतिशय निंदनीय आहे. एकीकडे कोर्टात तुम्ही गेलेला आहात, कोर्टाच्या न्यायाची तुम्ही अपेक्षा केलेली नाही, कोर्टाचा निर्णय येऊ द्यायचा. तुम्ही जर कायद्याने पाहत असाल तर त्याचा निर्णय येऊ द्यायचा, राज्य शासनाची निर्णय, केंद्र शासन त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला नव्हतं. हे संपूर्ण त्यांच्या निर्णयाची वाट न पाहता हे उद्योगपतीची एवढी हिंमत का होते याची कारणं जर आपल्याला शोधली तर आपल्या लक्षात येईल की हे उद्योगपती एवढ्या मोठं धाडस कशा आणि कशा पद्धतीने करत आहे. आपण आता इथल्या काही कंपनीच्या कामगारांचा आपण जर विचार केला, ज्या कंपनीच्या कामगारांना नोटिसा दिलेल्या आहेत त्या कामगारांनी या कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीला लागल्यानंतर बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्राबाहेर पण कानाकोपऱ्यातनं आलेले हे कामगार आहेत आणि त्यांनी इथे कायमस्वरूपी नोकरी मिळाल्यानंतर इथं घरं घेतलेली आहेत आणि या सगळ्याचं लोन आहे. तर हा लोनचा आकडा सुद्धा आपण पाहिला तर प्रचंड मोठा आहे आणि या कंपनीच्या पगाराच्या जोरावरती आज त्यांचे संसार उभे आहेत. आणि मागच्याही वेळेला जेव्हा आम्ही या कामगारांशी चर्चा केली होती या संदर्भात, तेव्हा त्या कामगारांच्या ज्या काही कुटुंबीय त्यांचे आहेत त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं होतं की जर आमच्या नोकऱ्या जर गेल्या आणि आम्हाला या वेळेला कुठेही म्हणजे आता हा कोरोनाचा सगळा पॅन्डेमिक आहे आणि जॉब मिळणं अवघड आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आमची कुटुंब आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. मॅडम, आपण जो मुद्दा मांडलेला आहे ते खरोखरच वास्तव आहे. कारण याच कंपनीच्या कामगारांना आत्महत्या करायची वेळ आलेली नाही तर अनेक उद्योगामधल्या अनेक उद्योग नगरी, मग आता त्याच्यामध्ये आपला पुणे विभाग असू द्या, नाशिक विभाग असू द्या, अहमदनगर विभाग असू द्या किंवा नागपूर विभाग असू द्या, ज्या त्या ठिकाणी उद्योग नगरी आपल्या उभ्या आहेत, मुंबई सारखा उद्योग नगरी उभ्या आहे, या उद्योग नगरीमधल्या प्रत्येक कामगारांची ही व्यथा आहे. आज त्यांच्याकडे स्वतःच्या बायका मुलाचं उपजीविका कशी करायची, घर कसं चालवायचं याच्या विवेचनेमध्ये हा प्रकार पडलेला आहे. आणि आता त्यांच्या हातामध्ये असणारं काम पण जर अशा पद्धतीने हिरावून घेतलं जात असेल तर तुम्ही जसं म्हणताय की या कंपनीच्या जीवावरती या मुलाबाळाचं शिक्षणासाठी काढलेलं कर्ज असू द्या, राहण्यासाठी काढलेलं कर्ज असू द्या किंवा त्या उपजीविकेसाठी त्यांनी घेतलेला त्यांचा कर्जाचा डोंगर त्यांच्यावरती असू द्या, या सगळ्याचा कुठेही विचार केला जात नाही.
आणि अशा पद्धतीने उद्योगपती जर अशा पद्धतीने घरी बसवत आहेत, तर माझं असं म्हणणं आहे की ज्या एरियामध्ये या औद्योगिक क्षेत्रामध्ये ही कंपनी आहे, या कंपनीच्या खऱ्या अर्थानं या कंपनीवरती नियंत्रण ठेवणारी जी आपली प्रशासकीय यंत्रणा आहे, ज्या हक्कांसाठी किंवा ज्यांच्यासाठी ज्यांच्या जीवावरती कामगारांसाठी आम्ही हे करू, कामगारांना 24 तास आम्ही नोकरी देऊ, त्यांना पगार देऊ, त्यांचे हे देऊ, मोठे मोठे आश्वासनं देऊन आपले लोकप्रतिनिधी ज्यावेळेस निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर मात्र ज्या वेळेस त्यांचे सत्तेवरती जातात किंवा निवडून आल्यानंतर त्यांच्या प्रश्नाकडे हे दुर्लक्ष करत आहेत, मग ते आजी माजी सगळेच असू द्या, कुणी असू द्या, हे गप का आहे? या कामगारांच्या प्रश्नावरती त्यांनी का बोललेलं नाही आतापर्यंत? का त्यांचं मत मांडलेलं नाही तिथं? किंवा कामगारांच्या हिताच्या संदर्भातनं कुठलीही भूमिका घ्यायला आजी माजी सगळे लोकप्रतिनिधी का यांच्याकडे करत नाही? तर आपल्याला कल्पना आहे मॅडम की आपलं जे हे नेक्सस आहे ना, आज आपण जे म्हणतो की गरिबांकडं शासनाचं कुठलंही लक्ष राहत नाही किंवा कुठलंही शासन हे उद्योग धानीर जे आहे, उद्योगपतीचीच बोळवण केली जाते, उद्योगपतीच्याच पाठीशी शासन उभं राहतं. याच्या पाठीमागचं कारण आहे, याचं म्हणजे अर्थकारण. म्हणजे उद्योगपतींना ज्या पद्धतीने हवा आहे, ज्या पद्धतीने त्यांना सगळ्या गोष्टी करायच्या असतात, त्या पद्धतीने याच्यामध्ये अर्थकारण आणलं जातं. ज्या कष्टकऱ्याच्या जीवावरती हे मोठे झालेले आहेत, ज्या कष्टकऱ्याच्या जीवावरती हे करोडपतीचे आकडे यांच्याकडे झालेले, त्यांच्या संपत्तीने दुपटीने तिपटीने दरवर्षी वाढतायत. पण याच कोरोनाच्या काळामध्ये या उद्योगपतीला ज्यांनी आपल्याला एका करोडपतीच्या लाईन मध्ये बसवलं, त्यांनी रात्रंदिवस आपल्या कंपनी हा उद्योग उभा करण्यासाठी कष्ट केले. या कामगारांना 2-3 महिन्याचं या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पगार देऊ शकत नाही. आता हा मुद्दा इथे फार महत्वाचा आहे, कारण काय झालेलं की इथले हे जे कामगार आहेत, जे जनरल मोटर्स तळेगाव प्लांटला जे कामगार आहेत, त्यांची बऱ्याच म्हणजे आपण म्हणू शकतो की 80% कामगारांची घरं ही या परिसरात आहेत, म्हणजे मावळामध्ये आहेत. आणि असं असताना इथल्या स्थानिक प्रशासनाकडनं किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींकडनं याच्यात लक्ष घालणं खरं तर इथं फार गरजेचं आहे. हे जे काही कामगार आहेत त्यांचा एकीकडे जो काही लढा आहे तो सुरू आहे, कामगार युनियन तर्फे हा लढा सुरू आहे, कोर्टात त्यांना तारखेवर तारखा दिल्या जात आहेत. पण याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या कामगारांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी लढण्याची खरं तर इथं गरज जाणवते. अगदी खरं आहे. आज महाराष्ट्राचे कामगार मंत्री काय करत आहेत? या 1400 कामगारांचा हा प्रश्न आहे. आज त्या 1400 कामगार नाही, ते 1400 कुटुंब आहेत. या प्रत्येक याच्यावरती 5-5 लोक अवलंबून राहिले असतील तर याचा संपूर्ण जवळजवळ 10-15 हजार लोकांचा हा प्रश्न आहे. लहान लहान मुलांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. कामगार मंत्री या सगळ्यांना देशोधडीला लावणार आहेत का? कामगार मंत्र्यांनी काय आतापर्यंत याच्यावरती स्टँड घेतलेला नाही. बरं, कामगार मंत्र्यांना हे निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी ही स्थानिक लोकप्रतिनिधींची आहे. शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी ह्याच्यात हस्तक्षेप करून शासन दरबारी मंत्र्यांच्या दरबारी हा विषय मांडावा. कामगार मंत्री असू द्या, उद्योग मंत्री असू द्या, यांनी काय केलं आतापर्यंत? या उद्योग मंत्र्यांनी आणि कामगार मंत्र्यांनी लक्ष घालून या ठिकाणी या कामगारांच्या विषयीचा, कामगारांच्या जीविताचा, त्यांचं जीवन जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन या ठिकाणी केलं जातंय. त्यांना देशोधडीला लावण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय. तरी हे गप्प का आहेत? याच्या पाठीमागे कुणाचा अर्थकारण लपलेला आहे का? कुणी याच्या पाठीमागे? खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. इथे एक आपल्याला कमेंट आलेली आहे की जनरल मोटर्सच्या कामगारांना द ग्रेट वॉल मध्ये कायम करा अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केलेली आहे. पण फक्त मागणी करून या गोष्टीवरती कन्क्लुजन निघेल का? कारण आताच आपण पाहिलं की 1419 कामगारांना नोटीस कंपनीतर्फे दिली गेलेली आहे. तर मग या सगळ्याचा पाठपुरावा कोण करतंय? स्थानिक प्रशासन काय करतंय? स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतायत? अगदी मॅडम, नुसतं केवळ कागदोपत्री नुसत्या मागण्या करून चालणार नाहीत. आज या कामगारांना घरी बसवलेले ते तुम्ही ज्यावेळेस ते नंतर करतील, मागण्या करतील किंवा ज्या कंपनीचा ज्या पद्धतीने व्यवहार होईल आणि त्या कंपनीत परत त्यांना तिथंच नोकरीला दिलं जाईल का नाही दिलं जाईल हा तर अतिशय लांब पुढचा विषय आहे. मात्र आज त्यांच्यावरती या आपत्कालीन परिस्थितीमध्ये
जगण्याचं दुसरं कुठलंही साधन त्यांच्याकडे नसताना आज जे त्यांना घरात बसवण्यात आलेलं आहे, तुम्हाला कोरोना काळामुळे कामावरती घेता येणार नाही, अशा पद्धतीची जी भूमिका मांडण्यात आली कंपनी प्रशासनाकडनं, उद्योगपतीकडनं, ही खरोखर निंदनीय बाब आहे. कारण आज त्यांच्याकडे जीवन जगण्याचा दुसरं कुठलंही साधन त्यांच्याकडे नाही, कारण संपूर्ण उपजीविका ही त्यांच्यावरती आहे. आणि हाच उद्योग, हा जनरल मोटर्स हा उद्योग उभा करण्यासाठी या कंपनीचं आज चीन सारख्या कुठल्या तरी परदेशी कंपनीला विकून कोट्यावधी रुपये जे तुम्हाला मिळणार आहे त्या उद्योगपतीला, या कंपनीला उद्योग हे पैसे असेच मिळणार नाही, तर याच्या पाठीमागे या कामगारांचं कष्ट आहे, या कामगारांचा घाम गाळलेला आहे. आणि म्हणून तेव्हा कुठेही कंपनी एवढ्या नावारूपाला येऊन असतो तुम्हाला ती कंपनी बाहेरच्या देशात विक्री करत किंवा बाहेरच्या एखाद्या देश ती कंपनी खरेदी करण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करतोय का पुढे येऊ शकतोय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र आज ज्या पद्धतीने माजी आमदार बाळा भेगडे साहेब जे सांगत आहेत की या कामगारांना आम्ही कायमस्वरूपी करण्यात यावं, ज्या कंपनीला ती विकली जाणार आहे, जी कंपनी ती खरेदी करणार आहे, त्या कंपनीने इथल्या जे कामगार आहेत त्यांना परमनंट करून पण त्यांच्याकडेच ठेवावं, ही जी मागणी आहे, ही मागणी तर नक्की होईल हे बरोबरच आहे. पण आज खऱ्या अर्थानं त्यांच्या समोर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून माझी विनंती आहे, आताचे आमदार शेळके साहेब आणि माजी आमदार या दोघांनाही विनंती आहे की आपण स्वतः याच्यावरती लक्ष घालून या 1400 कुटुंबियांना वाचवण्याचं, त्यांचं जीवन जगण्याचं, त्यातल्या एखाद्या कामगारांनी आत्महत्या केल्यानंतर यांना जाग येणार आहे का? आणि मग हे मीडियासमोर येऊन मग त्यांच्या पाठीमागे आम्ही मीडियासमोर येऊन स्टेटमेंट देणार आहात का? तर त्यापेक्षा यांची जीव जाण्याची वाट बघत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतः मायबाप पुढे या, तुम्ही मायबाप आहात त्यांचे आणि तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही जर हे करणार नाहीत तर यांचा जर एखाद्या कामगाराने आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण आहात? तुम्ही त्यांची जबाबदारी घेणार आहात का? मग आता इथं अजून एक कमेंट आलेली की मावळ तालुक्यातील जनरल मोटर्स इंडिया कंपनीतील कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा आहे. मग जर हा पाठपुरावा होतोय तर आज या कामगारांवरती ही वेळ का यावी? त्यानंतर अजून एक दुसरी एक कमेंट आलेली आहे की लोकप्रतिनिधी फक्त आणि फक्त मोठेपणा दाखवण्यासाठी पुढे येतात आणि जनतेची दिशाभूल करत आहेत. तर असाही आरोप इथं एका व्यक्तीकडनं केला गेलेला आहे. माहिती अधिकार मावळ यांच्याकडनं हा आरोप केला गेलाय. तर आता इथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण एकीकडे बघतोय की लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतात किंवा लोकप्रतिनिधी त्यांच्या बाजूने स्टँड त्यांनी घेतलेला आहे असंही आपल्याला दिसतं. आणि असं असताना आज या कामगारांना या नोटीस का मिळाल्या हा खरं तर फार मोठा प्रश्न इथं उपस्थित राहतो. त्याचबरोबर या कामगारांच्या कुटुंबियांना जेव्हा आम्ही काही दिवसांपूर्वी भेटलो होतो त्यांच्याकडनं आम्ही काही गोष्टी जाणून घेतल्या होत्या, तर तेव्हा त्यांचे जे स्टेटमेंट्स होते की जर ही कंपनी बंद पडली तर आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न येणार आहे, आम्ही घराचे हप्ते कुठनं भरायचे, आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय आहे आणि हे सगळं जर होत असेल तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. तर मग हे महाराष्ट्र शासन किंवा लोकप्रतिनिधी कुठल्या तरी एखाद्या कामगाराच्या आत्महत्येनंतरच जागे होतील का हा प्रश्न इथे उपस्थित राहतोय. मॅम, आपल्याकडे एका प्रेक्षकांनी जी कमेंट केलेली आहे की लोकप्रतिनिधी खरोखरच फक्त याच्यामध्ये राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत किंवा त्याच्याकडे फक्त काही न करता फक्त कागदोपत्री आम्ही काहीतरी करत आहोत याचा हे देखावा करत आहेत, हे जे त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांच्या मताशी मी खरोखर सहमत आहे. आणखी एक मुद्दा या ठिकाणाचा सांगायचा आहे की केवळ याच कंपनीच्या कामगारांचा विषय सर एकच मिनिट, आणखी एक इथे कमेंट आली आहे की आणि जनतेला हे लोकप्रतिनिधी खोटी आश्वासनं देतात अशी इथे एक कमेंट आलेली आहे. तर हे सगळं पाहता तुम्ही याच्यावरती काय सांगाल? मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्या आपल्या देशाला ज्या कामगारांनी पुढे नेलं, ज्या कामगारांनी आपला देश विकासाच्या प्रगतीपथावरती नेलाय, ज्या श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या जीवावरती आज विकासाची मोठी मोठी आपण फळं चाकत आहोत किंवा त्याच्या गप्पा मारत आहोत, मग ज्या वेळेस निवडणुकात येतात, ज्या वेळेस निवडणूक लागली जाते त्या वेळेस मग कष्टकरी असू द्या, कामगार वर्ग असू द्या, या कामगार हितासाठी आम्ही हे करणार, कामगारांच्या हितासाठी आम्ही हे बांधून जाणार. आपल्याला कल्पना आहे की या कामगारांच्या जीवावरती अनेक जण करोडपती बनले, अनेक जण उद्योगपती झाले, याच कामगारांच्या जीवावरती अनेकांनी आमदारकी भोगल्या, याच कामगारांच्या जीवावरती कुणी मंत्री झाले. मात्र असं होऊनही
तो जो कष्टकरी वर्ग आहे, तो जो खऱ्या अर्थानं आपल्या उपजीविकेसाठी रात्रंदिवस घाम गाळतोय, त्याचे कष्ट मात्र कुठेही कमी झाले नाहीत. मात्र कामगारांच्या जीवावरती अनेक जण मोठे झाले, अनेक जण मंत्री झाले, अनेक जणांकडे जे पूर्वी आपल्याला कल्पना असेल असे काही लोक आपण पाहिलेले आहेत की जे सायकलवरती फिरत होते, कामगारांच्या मागे मागे फिरत होते, आणि ते मात्र आता कामगारांच्या या जीवावरती मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरत आहेत. आणि या कष्टकऱ्यांचे प्रश्न मात्र तसेच आहेत. याचं कारण आहे की याचं कारण आहे हा बोला सर बोला. याचं कारण असं आहे की हा जो मायबाप कामगार वर्ग आहे हा भोळा बाबडा आहे, कष्टकरी आहे. त्याचं फक्त त्याला आपलं कष्ट करायचंय, माझं पोट भरायचंय, माझ्या कुटुंबाचं पोट भरायचंय. तो आपलं काम आणि दिलेलं आपलं जे काम आहे या कामामध्ये इमानदारीने त्याची कष्ट करतो, त्याचं कर्तव्य करतो आणि त्या उद्योगाला तो भरभराटीला आणतो. मात्र हा भरभराटीला आलेला उद्योग केवळ या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पण त्याला 2 महिने 3 महिने त्याचं कुटुंब चालवू शकत नाही. एवढी निर्लज्जपणा या उद्योगपतीकडे येतो कुठून, हा प्रश्न याच्या ठिकाणी पडतो. अगदी खरंय सर. इथे काही कामगारांनी आपल्या व्यथा मांडल्यात की कामगार एकजुटीचा विजय आहे, आणि आवाज न्यूजचे त्यांनी धन्यवाद दिलेले आहेत की कामगारांचा प्रश्न हा त्यांनी मांडलाय. त्याचबरोबर काम बंदीच्या नोटीस नंतर आजी माजी लोकप्रतिनिधी अजून त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया आलेली नाहीये, तर असाही विषय इथं मांडला गेलाय. त्याचबरोबर इथे काही अजून कमेंट आलेल्या आहेत की सगळ्या राजकीय लोकांनी एकत्र येऊन कामगारांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे अशा वेळेस. म्हणजे जेव्हा आता ही परिस्थिती आलेली आहे, आज ह्या कोरोनाने आपण बघतोय की गेलं सबंध वर्ष लोकांच्या उपजीविकेचा, लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित राहिलाय, आणि अशा वेळेला लोकप्रतिनिधींनी राजकारण, कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता इथं या कामगारांच्या हितासाठी एकजुटीने उभं राहण्याची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर इथे काही प्रश्न विचारले गेले की राज्य सरकार झोपा काढतंय का, या सरकारचा निषेध असो, केंद्रात सत्ता असणारे माजी मंत्री, राज्यात असणारे आजी लोकप्रतिनिधी भूमिका काय. म्हणजे इथे आपण पाहिलं की जरी आता आपण असं म्हटलं की राज्य सरकार या संदर्भात काय करतंय, तर केंद्रामध्ये ज्यांची सत्ता होती तसे माजी राज्यमंत्री आपल्या तालुक्यात आहेत, त्याच्यानंतर आत्ताचे ज्यांची सत्ता आहे ते मंत्री आमदार आपल्या तालुक्याचे आहेत. तर या सगळ्यांनी या वेळेला एकत्र येऊन खरं तर या कामगारांसाठी आवाज उठवणं महत्वाचं ठरतंय. अगदी खरं आहे. मला असं वाटतं की त्या भागाचा खऱ्या अर्थानं विकासाचा पाया किंवा त्या भागाला खऱ्या अर्थानं नावारूपाला आणण्याचं हे उद्योग काम करत असतात. ते उद्योग नगरी त्या ठिकाणी उभं राहते आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं त्या भागाचा विकास होतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या लोकप्रतिनिधींनी, राजकीय प्रतिनिधींनी या ठिकाणी आपल्या भागात रोजगार निर्मिती करणार, मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी आणणार, वेगळ्या वेगळ्या कंपन्या त्या ठिकाणी मी आणणार आणि तिथल्या भूमिपुत्रांना खऱ्या अर्थानं उद्योग देणार, रोजगार देणार, त्यांच्या उपजीविकेचं साधन बघणार, अशा पद्धतीच्या ज्या गप्पा मारल्या जात आहेत, या गप्पा करत असताना माझी सर्व आमदारांना, आताच्या लोकप्रतिनिधींना, आणि मला खात्री आहे की मावळचे आताचे तडफदार आमदार, लोकप्रिय आमदार, खऱ्या अर्थानं जनसामान्यातले आमदार आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं की संताच्या वागणुकीच्या आणि संताप्रमाणे आपल्या खऱ्या अर्थानं गरीब जनतेशी आपला मन मिळावा असणारे आमदार म्हणून त्यांची नावारूपाची जी ओळख आहे, या ओळखीला जागून खऱ्या अर्थानं या 1400 कामगारांच्या घरामध्ये दिवा लावण्याचं, त्यांचं उपजीविका करण्याचं, त्यांचं पोट भरण्याचं, त्यांचं रोजगार हातातून जाऊ देणार नाहीत, अशा दृष्टिकोनातून ते काम करतील. आणि त्यांच्याच हातात हात घालून माजी मंत्री कुठलंही राजकारण न करता परत त्या भागाचा तो रोजगार वाचेल, तिथल्या 1400 कामगारांचं कुटुंब जगेल, अशा पद्धतीनं या दोघांच्या राजकारणात न पडता दोघंही एकत्र येऊन यावरती कुठेतरी तोडगा काढून मावळमध्ये असणाऱ्या या खऱ्या अर्थानं कामगारांची जी ओळख आहे, जे उद्योग नगरीची ओळख आहे आणि यातून जो रोजगार निर्मिती झालेली आहे याच्यावरती अवलंबून असणाऱ्या सगळ्याच घटकांना जीवन जगण्याच्या अधिकारासाठी एकत्र येऊन मावळाचा विकास पूर्णपणे चांगल्या पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्नशील राहतील आणि खऱ्या अर्थानं जनतामुख असं त्यांचं काम होईल, हीच अपेक्षा मला वाटतं त्यांच्याकडनं मी ठेवतो.
यामध्ये मी सर थोडं सांगू शकते की माजी राज्यमंत्री जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी कामगारांसाठी आणि कामगारांच्या लढ्यामध्ये बरंच काम केलेलं आहे की स्थानिक कामगारांना इथं कायमस्वरूपी नोकरीत ठेवा किंवा ज्या काही MIDC आहेत, मावळ तालुक्यामध्ये बऱ्याचशा MIDC आहेत, तिथे स्थानिक कामगारांना प्राधान्य द्या, स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं. त्यानंतर आत्ताचे जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आत्ताचे जे मावळचे आमदार आहेत त्यांनीही कामगारांचा विषय प्रामुख्याने मांडला होता. जर हे सगळं आहे, हे विषय तुम्ही जेव्हा भाषणात बोलताय किंवा हे जेव्हा बोललं जातंय तेव्हा तुमच्याच मावळामध्ये अशा प्रकारे जर 1500 कामगारांना घरी बसावं लागतंय तर हा केवढा मोठा विरोधाभास आहे. व या विरोधाभासाचा जर आपण इथं विचार केला तर हे जे कोणी कामगार आहेत जे बाहेरच्या प्रांतातनं आलेले आहेत, कोणी महाराष्ट्राबाहेरनं आलेले आहेत, परंतु त्यांची घरं इथं आहेत, त्यांचे वोटर ID इथले आहेत, तर हा लोकप्रतिनिधींचाच मुद्दा आहे. त्यांनीच याच्यामध्ये लक्ष घालून या कामगारांसाठी लढा देणं आज जास्त महत्वाचं ठरतंय. नक्कीच नक्कीच. आणि मला इथे काही कमेंट आल्यात सर, मी सांगते की सरकारला 100 कोटी द्या म्हणजे कामं होतील, हे अशा प्रकारचे काही वक्तव्य केली जातात. सरकारवरती टीकासत्र चालू आहे. राज्य सरकार काय करत आहे? फक्त राज्य सरकार भ्रष्टाचार करायला आहे का? महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. मंत्री साहेब नक्कीच न्याय मिळवून देणार, हे अशा काही कमेंट्स आलेल्या आहेत. पण याच्यामध्ये हा प्रश्न फक्त राज्य सरकारच सोडवू शकेल असं आहे का, की याच्यामध्ये केंद्र सरकार पण काही या कामगारांसाठी स्टँड घेऊ शकतं? केंद्रानं खऱ्या अर्थानं ज्या कामगार कायद्याच्या संदर्भात आणि औद्योगिक क्षेत्राच्या संदर्भातले जे कायद्यामध्ये झालेले बदल आहेत, या बदलाच्या संदर्भात त्याही वेळेस अनेक कामगार संघटना उभ्या राहिल्या होत्या आणि त्या बदलांना त्यांनी विरोध केलेला होता. कामगाराला देशदडीचं लावण्याचं काम या कायद्यातून होणार होतं, अशा स्वरूपाच्या पण काही ओरड त्या ठिकाणी झालेल्या होत्या. मात्र नेहमीच आपल्याला कुठलाही कायदा करायचा म्हटलं तर त्या कायद्याप्रमाणे हे कायदे किती जनहिताचे आहेत, हे किती महत्वाचे आहेत आणि विरोध करणारे कशा पद्धतीने जनतेची दिशाभूल करत आहेत अशा पद्धतीनं मांडणी केली जाते. आणि मला असं वाटतं की त्याही वेळेस तेच झालं आणि तेव्हाही कामगारांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, कामगारांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केलं. आणि आता त्याच कायद्याचं फलित म्हणून मला असं वाटतं की आता कामगारांना देशदडीला लागायची वेळ आलेली आहे. कामगारांच्या प्रश्नावरती लोकप्रतिनिधी म्हणून आताचे आमदार संवेदनशील आहेतच आहेत. नक्कीच त्यांनी याबाबतचे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. राज्य सरकारकडे ते पाठपुरावाही करत आहेत. मात्र केवळ पाठपुरावा करून नाही, खऱ्या अर्थानं आता त्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या पाठीशी उभा राहून आता खरी गरज आहे. ते पाठपुरावा करतील, शासन दरबार सरकार त्यांचं आहे, सरकारच्या दरबारी ते नक्की पाठपुरावा करून न्याय मिळेल. पण आज खऱ्या अर्थानं यांना दिलासा देण्याचं काम नक्की ते त्यांनी करावं, हीच माफक सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. पण याचबरोबर ती माझं असंही दुसरं म्हणणं आहे की कामगार चळवळ जी आपण पाहिलेली होती, खऱ्या अर्थानं कामगार चळवळीतनं जे नेतृत्व उभे राहिलेले होते आणि या नेतृत्व उभे राहिल्यानंतर या नेतृत्वाने आज आता असं कुठलं नेतृत्व राहिलंय का की कामगारांच्या हक्कांच्या संदर्भात सदनामध्ये त्यांची बाजू मांडेल? असं राहिलंच नाही. कारण आता काय झालेलं आहे की तुम्ही एखादा निवडून आलात की तो लोकप्रतिनिधी उद्योगपतीच्या साठीचे कायदे बनवतो की काय, असं एक चित्र आता निर्माण देशामध्ये होत आहे. कारण आपल्याला माहिती आहे कृषी कायदा एका उद्योगपतीच्या नावाने बनवलेला आहे, उद्योगपतींना कुठल्या तरी उद्योगपतीला फायदा होण्यासाठी झालेला आहे. अनेक कायदे असे आहेत की त्या उद्योगपतींसाठीच बनवलेले आहेत, अशी जी ओरड केली जाते. मग केंद्रावरती केंद्र सत्तात असणारे राज्य सरकारवरती टीका करतात, राज्य सरकारमध्ये असणारे केंद्रावरती टीका करतायत. पण मायबापांनो आम्ही हा बोला सर. हा बोला. इथे अजून एक कमेंट आलेली की जनरल मोटर्स कंपनीमध्ये स्थानिक कामगार कमी असल्याने कंपनी प्रशासनावर वचक पहिल्यापासून कमी राहिला आहे. पण जरी आपण आता हा मुद्दा इथं म्हटला तरी दुसरा विषय असा आहे की कंपनी जरी इथले स्थानिक कामगार या कंपनीत नसले तरी इथे या कंपनीमध्ये परमनंट झाल्यानंतर बऱ्याचशा कामगारांनी या परिसरात मावळामध्ये घरं घेतलेली आहेत, कर्ज काढून त्यांनी ही घरं घेतली आहेत आणि ते इथले आता रहिवाशी झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण असं म्हणूच शकत नाही की याच्यामध्ये स्थानिक कामगार नाहीत किंवा स्थानिक भूमिपुत्र नाहीयेत म्हणून हा विषय होतोय. माझा मुद्दा तर याच्यामध्ये असा आहे की भारतीय संविधानानं प्रत्येक नागरिकाला
भारताच्या कुठल्याही भागात जाऊन तिथं संचार करण्याचं, त्या ठिकाणी रहिवास करण्याचं, त्या ठिकाणी रहिवास करून स्वतःची संपत्ती साधन करण्याचं, त्या ठिकाणी रोजगार मिळवण्याचं, उद्योगधंदा करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग ज्यावेळेस भारतीय संविधानाने हे स्वातंत्र्य दिलेलं आहे, तर स्थानिक संस्था आणि बाहेरचे राजकारणी किंवा बाहेरचे लोक, भूमिपुत्र आणि बाहेरचे कामगार, हे जे म्हणणं आहे हे चुकीचं आहे. हे असं होऊ शकत नाही. जे असं कुणी म्हणतं आहे तर यांना कल्पना नाही की आपल्या महाराष्ट्रातले पण अनेक लोक उपजीविकेसाठी परराज्यात गेलेले आहेत. परराज्यातच काय, अनेक देशांमध्ये विखुरलेले आहेत. त्या ठिकाणी त्या देशांनी असंच म्हणायचंय का? म्हणजे हा विषय इथे स्थानिक मजूर किंवा भूमिपुत्र आणि कामगार यांचा नाहीये, तर हा प्रश्न इथं कामगारांचा आहे. मग ते भले कामगार कुठले जरी असले तरी त्यांच्या आता जीवन मरणाचा हा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपण इथं हा विषय म्हणू शकत नाही की भूमिपुत्र असते तर त्याच्यावर वचक राहिला असता किंवा काय. आता जेव्हा ह्या कामगारांना ह्या नोटिसा बजावल्यात तेव्हा लोकप्रतिनिधींचा याच्यामध्ये हस्तक्षेप अत्यंत महत्वाचा ठरतोय आणि तोच विषय इथं महत्वाचा आहे. मी आपल्या माध्यमातून आताचे मावळचे माननीय आमदार अण्णा शेळके आणि माजी मंत्री या दोघांनाही मी कळकळीची विनंती करतो की या 1400 कामगारांचा हा प्रश्न आहे, मायबाप त्यांचे पोट पाण्यात करण्याचा प्रश्न आहे. आपण स्वतः सर तुमचा आवाज येत नाहीये. आता या चर्चेमध्ये आपल्या बरोबर संपादक आकाश भोसले. सर तुमचा आवाज येत नाहीये. तुम्हाला आवाज येतोय माझा? सर कॅमेरा म्यूट झालेला आहे तुमचा, म्यूट झालेला आहे सर. आवाज येतोय सर माझा? सर आता आपल्या बरोबर या चर्चेमध्ये संपादक आकाश भोसले हे सुद्धा जोडले जात आहेत. आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया की त्यांना याविषयी काय, त्यांचं मत काय आहे. नमस्कार. खर तर मागच्या काही दिवसांपूर्वी आपण एक विषय केलेला होता की एकूणच हे जे कामगार आहेत हे कामगार आता बेघर होणार आहेत. आणि खर तर आजी माजी जे इथले लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत त्यांच्या भूमिका काय आहेत. सकाळपासून आपण बघतोय की विविध माध्यमांमध्ये याबाबतच्या बातम्या येत आहेत की 1419 जे कामगार आहेत त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आणि कोरोनाचं कारण सांगितलेलं आहे. एका बाजूला आपल्याला विकासजी दिसतंय की एकूणच संसदेमध्ये जी काही कामगार आणि शेती विधेयक पारित करून घेण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं एकूणच कामगारांवरती काय वेळ येणार आहे ही एकूणच संसदेत विधेयक पारित झाल्यानंतर आपल्याला समजून येत होतं. आणि आता त्यानंतर आपल्याला दिसून येत आहे की आता काय सुरू आहे. जी कालची नोटीस पाठवलेली आहे खरं तर कामगार जे आहेत ते आक्रमक आहेत, विरोध करताना दिसत आहेत. एका बाजूला आपण रेश्मा आणि आपण जी मांडणी करत होता की एकूणच कोरोनाचं संकट आहे आणि मग आता या कामगारांनी काय करायचं. आता आपण बघतोय की राज्यातल्या अनेक आमदारांनी याबाबतचं राज्य सरकारला पत्रव्यवहार केलेला आहे, याबाबतची पत्र सुद्धा दिलेली आहेत. मात्र या तालुक्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत विकासजी, एकूणच एक ज्यांची केंद्रामध्ये सत्ता आहे ते बाळा भेगडे आणि राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे जे विद्यमान आमदार म्हणून सुनील शेळके आहेत, दोघेही स्ट्रॉंग लोकप्रतिनिधी आहेत. मात्र आता या कामगारांसाठी दोघांची काय भूमिका राहणार आहे हे महत्वाचं आहे. कारण आपण बघतोय की एखादं भूमिपूजन झालं, एखादं काम केलं, पंढरपूरची पोटनिवडणूक असेल, आपल्याला तास 2 तासाच्या ज्या अपडेट आहेत त्या भेगडे साहेबांच्या फेसबुक वरून आणि त्यांच्या सोशल मीडिया मधून मिळत होती. एकूणच तालुक्यामधली जी काही भूमिपूजन आहेत ती एकूणच आमदार शेळकेंच्या सोशल मीडिया आणि फेसबुक ट्विटर वरून आपल्याला मिळत होती. मात्र आता जी कामगारांना नोटीस इश्यू झालेली आहे त्याबाबत त्यांची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप तरी मिळत नाहीये. त्यामुळं यांचं एकूणच या नोटिशीवरती भूमिका काय आहे आजी आणि माजी मंत्र्यांची ते महत्वाचं आहे.
आपण इथे श्रेयवादाचाही मुद्दा बोलू शकतो. आणि महत्वाचं रेश्मा, जसं की महत्वाचं की आता यावरून पुन्हा श्रेयवादाचा मुद्दा सुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये उपस्थित होऊ शकतो की हे काम कुणी केलंय. कारण एकूणच आपण ज्या काही कमेंट बघतोय त्या विभागून आहेत. काही आपल्याला दिसतंय की भाजपचे समर्थक करतायत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे समर्थक काही कमेंट करताना दिसत आहेत. महत्वाचा मुद्दा हा राजकारणाचा नाहीये, मुद्दा आहे तो एकूणच या कामगारांना खरं तर न्याय मिळणार आहे का. या कोरोनाच्या संकटामध्ये अशा प्रकारची ही नोटीस कितपत योग्य आहे हे महत्वाचे मुद्दे आहेत. विकासजी, माझा आवाज येतोय आपल्याला? एकूणच खरं तर आता कामगार कायदा काय सांगतोय, कामगार कायदा काय सांगतोय, अशा प्रकारे अचानक कामगारांना विश्वासात न घेता अशा पद्धतीची नोटीस देणं कितपत योग्य आहे, कायद्याच्या दृष्टिकोनातून काय सांगाल विकासजी? आकाशजी, कुठल्याही कामगाराला जर त्याला कामावरनं घरी बसवायचं असेल, कामावरनं कमी करायचं असेल, तर त्याची कायदेशीर प्रक्रिया आताच्या नवीन कायद्याप्रमाणेच नमूद करून दिलेली आहे. ती प्रक्रिया न राबवता अशा पद्धतीने अचानकपणे उद्यापासून तुम्ही आपत्कालीन परिस्थितीचा भाऊ करत तुम्ही डायरेक्ट घरी बसा, आपण कोरोनाच्या संकटामुळे आपलं काम बंद आहे असं म्हणून जो निर्णय दिलेला आहे, ही खरोखरच कायद्याच्या चौकटीत न बसणार आहे. आणि याच्या पाठीमागचं राजकारण हे वेगळ्या दृष्टिकोनातलं आहे. याचं कारण आहे की गेल्या 1 वर्षापासून, जसं रेश्मा मॅडमनी सुरुवातीला सांगताना या कंपनीच्या पार्श्वभूमीवरती जी काय घटनाक्रम घडत गेलेला आहे आणि हे सगळं घटनाक्रम का घडत गेलेलं का हे संपूर्ण पाहता मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आता ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये आताच्या इथले माननीय, आता जे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की केंद्रामध्ये सरकार असणारे जे माजी मंत्री आहेत आणि आताच्या सरकारमध्ये इथले लोकसेवक आहेत, आमदार साहेब आहेत, हे आमदार साहेब दोघंही मिळून विरोधी आणि सत्ताधारी हातात हात घालून खऱ्या अर्थानं कामगार मंत्री याच्यावरती गप का आहेत. कामगार मंत्र्यांना खऱ्या अर्थानं श्रमिकांच्या जीवावरती, श्रमिकांच्या हितासाठी काम करण्याचं काम हे कामगार मंत्र्यांचं आहे, उद्योग मंत्र्यांचं आहे. मग उद्योग मंत्री आणि कामगार मंत्री या एखादी कंपनी बाहेर जाती का त्या कामगारांची देशोधडीला वाट लावलेली आहे, त्यांचं कुटुंब त्याला घरात बनाय बसवलेलं आहे या वेळेमध्ये. मग अशा पद्धतीने हे दोघंही गप का आहेत, यांनी आतापर्यंत याच्यावरती कुठलंही स्टेटमेंट का देण्यात आलेलं नाही यांच्याकडनं, हा प्रश्न पडतो याच्यामध्ये. आता इथे अजून एक कमेंट आलेली आहे, ती कमेंट आपण घेऊया. मावळ तालुक्यातील जनरल मोटर्स इंडिया कंपनीतील कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मावळ तालुक्यातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाची जनरल मोटर्स इंडिया कंपनी चीनच्या द ग्रेट वॉल कंपनीला विकण्यात आली. त्यामुळे मावळ तालुक्यासह राज्यातील अनेक भागातून आलेला कामगार वर्ग या कंपनीत काम करत असून त्यातून 1578 कामगार कायमस्वरूपी व 2000 कामगार हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करत आहेत. तर या कामगारांची नोकरी गेल्यास त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावरती वाईट वेळ येणार आहे. पण इथे अजून याच्यामध्ये एक अपडेट आहे की ही कंपनी द ग्रेट वॉल मोटर्सला विकली गेल्यानंतर हा करार जेव्हा स्थगित झाला त्यानंतर या कंपनीने क्लोजरसाठी ऍप्लिकेशन दिलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातली एक याचिका पण दाखल करण्यात आलेली आहे. तर ते अपडेट याच्यामध्ये नाहीयेत. त्यानंतर कामगारांचे काही कमेंट्स आहेत की आमची नोकरी आमचा अधिकार. त्याचबरोबर बेकायदेशीर ले ऑफ नोटीस लावलेल्या जनरल मोटर व्यवस्थापनेचा काही कामगारांकडनं निषेध केला जातोय. याच्यामध्ये काही जणांचं असं म्हणणं आहे की कामगारांना खोटं बोलून त्यांना फसवलं जात आहे. पण ही जी कमेंट आहे खरं तर प्रेक्षकांसाठी आपण विस्ताराने आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की कामगारांना काय खोटं बोलून त्यांना फसवलं जात आहे. आता याच्यामध्ये सुरुवात अशी होते की त्यांनी जेव्हा जानेवारी 2020 मध्ये चायनातील ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीला जेव्हा कंपनी विकली, जेव्हा हा करार झाला तेव्हा हा करार कामगारांशिवाय असा होता. म्हणजे याच्यामध्ये कामगार जे 1500 कामगार जे परमनंट आहेत आणि जे 2000 कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामगार आहेत त्यांची कोणाचीही नोकरी पुढे कंटिन्यू होणार नव्हती. म्हणजे कामगारांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं नव्हतं. त्यानंतर कंपनी
तोट्यामध्ये आहे हे कारण देऊन ती कंपनी क्लोजरसाठी ऍप्लिकेशन दिलं गेलं. या क्लोजर ऍप्लिकेशन वरती जेव्हा स्टे आला तेव्हा आता कंपनीने एक नवीन धोरण सुरू केलंय की कंपनीमध्ये प्रोडक्शन बंद आहे आणि कोरोनाची ही पार्श्वभूमी पाहता कंपनीला कामगारांचे पगार देणं पॉसिबल नाही आणि हे कारण पुढे देऊन आता ह्या कंपनीतील कामगारांना नोटीस देण्यात आल्यात. म्हणजे प्रत्येक वेळेला कंपनीतील कामगारांना विश्वासात न घेता खोटं बोलून कंपनीचा हा सगळा जो काही प्रकार चालू आहे हे आपल्याला इथे दिसतंय. आणि कुठेतरी या सगळ्या प्रकारामध्ये जसं की कुचेकर सर मगाशी म्हटलं की या सगळ्या प्रकारामध्ये कामगार मजूर जो आहे तो पिचला जातोय, त्याचे प्रॉब्लेम्स उपस्थित होत आहेत. परंतु कंपनी प्रशासनाला याच्यामध्ये कोणाचा तरी सपोर्ट आहे का? जे लोकप्रतिनिधी आहे, जे प्रशासक आहे, जे शासन आहे ते कुठेतरी या कंपनीच्या बाजूने उभं राहतंय का हा प्रश्न इथं उपस्थित राहतो. हा महत्वाचा मुद्दा आहे आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी काल माध्यमांसमोर आले. विकासजी, माझा तुम्हाला आवाज येत असेल तर? आणि मोदी साहेबांनी आवाहन केलं आणि त्यांच्या एकूणच आवाहनावरून आपल्याला दिसलं की या कोरोना संकटामध्ये स्वतःने आता आत्मनिर्भर बनणं गरजेचं आहे. हाच त्यांचा तो एक मेसेज होता आणि त्याच्यावरती नेटकऱ्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या समाज माध्यमांमधून आपण पाहिलेल्या आहेत. पण आता या कोरोनाच्या संकटात कोरोनाचं कारण देत अशा प्रकारच्या या नोटीस देणं हे कितपत योग्य आहे? विकासजी. आकाशजी, आपण जो मांडलेला मुद्दा आहे, कालच माननीय पंतप्रधानांनी श्रमिकांना खऱ्या अर्थानं जगवा, श्रमिकांनी पलांतर करू नये, श्रमिकांनी स्थलांतर करू नये, लॉकडाऊनला राज्यांनी घाबरू नये आणि श्रमिकांना जगवा राज्य शासनांना त्यांनी आव्हाने केलेली होती. जर राज्य शासनाला माननीय पंतप्रधान हे आवाहन करत आहे की या श्रमिकांना जगवा, तर अशा पद्धतीने जर उद्योगांनी अशा पद्धतीने त्यांना घरी बसण्याच्या नोटिसा दिल्या तर ते श्रमिक कसे जगणार आहेत हे माननीय पंतप्रधानांनी सांगावे. आणि मग माझी जबाबदारी ही काय, घरात बसणं ही माझी जबाबदारी समजायची का? माझं कुटुंब माझी जबाबदारी, घरात बसूनच त्यांनी जबाबदारी निभवायची आहे का? हाही प्रश्न होतोय. मग कोण कुणाच्या जबाबदारी निभवतोय हाही एक मोठा प्रश्न आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे आकाशजी, तुम्हाला कल्पना असेल की कामगारांना नेहमीच गुलामगिरीची वागणूक दिली. कामगारांनी हा देश उभा केला, कामगारांच्या जीवावरती देश उभा राहिला, कामगारांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये घामामध्ये हा देश उभा राहिला. मात्र या कामगाराकडे नेहमीच फक्त आणि फक्त राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं. एक तर कामगार चळवळीतून आलेले लोक यांनीही कामगाराकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला वेळोवेळी दिसून आलेलं आहे. किंवा कामगारांच्या जीवावरती मोठे बनत असणारे नेते यांनीही कधीही त्यांच्या हक्कांच्या गोष्टी सदनात मांडलेत असं आपल्याला दिसत नाही. आपल्याला कल्पना आहे जॉर्ज फर्नांडिस यांनी नेहमीच कामगारांच्या संदर्भातली मोठी चळवळ उभी केलेली होती आणि नेहमी संसदेमध्ये ते आक्रमक असायचे. मात्र आता आपल्याला तशा पद्धतीचा नेता आपल्याला दिसत नाही. आता जे कोणी आहेत ते अति वेगळ्या शक्ल उभी राहिलेले आहेत आणि म्हणूनच कामगार आता देशगडीला लागलेला आहे. कामगारांचे संघटितपणे त्यांचं जे ही होती ही संघटित असण्याची एकजूट या उद्योगांनी तोडून टाकलेली आहे आणि म्हणून यांचं फावत आहे. विकासजी, आपल्याला एका बाजूला दिसतंय की खरं तर एकूणच सत्ताधारी जे आहेत त्यांना खरं तर हे प्रश्न आपण विचारायला हवेत. एका बाजूला आपल्याला देश पातळीवरती असं दिसतं की भारत चीन आम्ही भाई आणि अशा प्रकारचे वाद जेव्हा येतात खरं तर मग त्यावेळी भाई हे नातं का दिसत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि कामगारांचा आपण जो विषय घेतलेला आहे, मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना पुन्हा अण्णाभाऊ साठे काय म्हटले होते ते पुन्हा एकदा सांगावं लागेल की ही जी काही पृथ्वी आहे ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कामगार कष्टकऱ्यांच्या तळहातावरती ही तरलेली आहे. हे सत्ताधाऱ्यांना आपल्याला पुन्हा नव्याने सांगावं लागेल. अगदी खरं आहे. या सत्ताधाऱ्यांना एवढंच नव्हे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार चळवळ ज्यावेळेस उभी केली, त्यांनी कामगार मजूर प्रश्न ज्यावेळेस त्यांनी पक्ष उभा केलेला होता आणि त्यावेळी ज्या मांडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिका होत्या, अण्णाभाऊ साठेंच्या भूमिका होत्या, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या कामगारांनी खऱ्या अर्थानं हा संपूर्ण महाराष्ट्र उद्योग नगरी एकत्र राहून जगली पाहिजे त्यासाठीचा जो लढा उभा राहिलेला होता आणि गिरणी कामगारांच्या पद्धतीने ज्या पद्धतीने संघटित होऊन हा संपूर्ण उभा लढा दिलेला होता, याच पद्धतीनं मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा औद्योगिक कामगारांना
या उद्योजक कामगारांना परत एकदा एकत्रित येऊन वेगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये आता काय झालेलं आहे, काही कामगार संघटना बँकिंग क्षेत्रातल्या आहेत तर बँकिंग क्षेत्राचे युनियन झालेल्या आहेत. आता काही संघटना एखाद्या कंपनीतले तर तेवढ्याच कंपनी पुरती मर्यादित राहिलेले आहे. देश पातळीवरती एकजूट असणारी आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या हक्कांचा आणि कामगार कायद्या संबंधातल्या दुरुस्तीसाठीचा लढा उभं करणारी अशी चळवळ पुन्हा नव्याने एकदा उभा करावं लागेल आणि अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामगार विषयीच्या धोरणाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं हा उपेक्षित झालेला घटक जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून सक्षम होईल. इथे काही कमेंट आलेले आहेत. या कमेंट्स मध्ये त्यांनी आमची नोकरी आमचा अधिकार, त्यानंतर काही जण म्हणतात राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांना सपोर्ट करतंय असं वाटतं. म्हणजे कंपनी व्यवस्थापनाला, जसं आपण आत्ताच हा मुद्दा घेतला होता की कंपनी व्यवस्थापनाला राज्यकर्ते किंवा शासनकर्ते सपोर्ट करतायत का, तर हा विषय पण इथं मांडला गेलाय. त्यानंतर आम्हाला आमची नोकरी हवी आहे, म्हणजे जे काही कामगारांना आमिष दाखवलं गेलं होतं की तुम्हाला काही ठराविक रक्कम देऊ किंवा तुम्ही VRS घ्या, अशा प्रकारची जी आमिष दाखवली होती, तर त्या ह्याला कामगारांनी पूर्णपणे विरोध केला होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला नोकरीच्या बदल्यात नोकरी. कुचेकर सर, इथे आपल्याला अजून काही कमेंट्स आलेले आहेत की जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांना होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज न्यूजच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर मी इथे जे कोणी इथे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांना विनंती करते की तुमच्या ज्या काही मागण्या असतील, ज्या काही समस्या असतील त्या कमेंटद्वारे आम्हाला कळवा, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे आपल्याकडे प्रतिक्रिया आहेत त्या आपण इथे वाचून दाखवूया व त्यांच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करूया. रेश्मा, मागच्या वेळी तू एक रिपोर्ट केलेला होता की खरं तर आता ह्या कामगारांना जर घरी बसावं लागणार आहे तर त्यांच्यावरची एकूण जी परिस्थिती आहे, म्हणजे बँकेचं लोन असेल किंवा या गोष्टी ज्या आहेत, खरं तर तो जो आपण रिपोर्ट केलेला होता त्याबाबत इथे जेव्हा माफ करा आकाशजी, माझी बॅटरी संपलेली आहे. 2 मिनिटं परत जॉईन होतो, आपल्याला कंटिन्यू राहू द्या. बॅटरी संपली, मी लगेच 2 मिनिटं. इथे आपण पाहिलं होतं की जेव्हा हा सगळा विषय सुरू होता की या कंपनी कामगारांचा जो लढा होता या संदर्भात ते बऱ्याच स्थानिक प्रशासकांना, लोकप्रतिनिधींना जाऊन भेटत होते, परंतु या कामगारांच्या कुटुंबियांना मी स्वतः जाऊन भेटले होते. त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. नक्की आहे काय, ही परिस्थिती काय आहे, तर त्या सगळ्या सर्वेमध्ये हे लक्षात आलं होतं की हे जे सगळे कामगार आहेत ते साधारणतः 25 ते 35 या वयोगटातले आहेत व इथे परमनंट नोकरी आहे. याच्यावरती त्यांची लग्न झालेली आहेत, याच्यावरती त्यांनी घरं घेतलेली आहेत, त्यांची मुलं इथल्या शाळांमध्ये शिकतात आणि या घरांसाठीचं प्रत्येकाचं एक आपण टेंटेटिव्ह जरी अमाऊंट काढली तरी 15 ते 20 लाख इतकं लोन प्रत्येकाचं आहे. तर हे जे लोन आहे, ही जर नोकरी गेली तर हे लोन कुठून फेडायचं हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे आणि याचं प्रेशर या ज्या बँकांकडनं किंवा हाऊसिंग कंपन्यांकडनं त्यांनी लोन घेतलंय त्याच्यावरती सुद्धा हे प्रेशर येणार आहे मोठ्या प्रमाणात. त्याचबरोबर काही कामगारांच्या कुटुंबियांकडनं किंवा त्यांच्या पत्नींकडनं काही जणांचं तर असं म्हणणं की ही नोकरी आहे म्हणून ही लग्न झालेली, तर आमची लग्न सुद्धा टिकणार नाहीत, म्हणजे घटस्फोटापर्यंत गोष्टी जाऊ शकतात किंवा संपूर्णच्या संपूर्ण कुटुंब आम्हाला जर आमच्या उपजीविकेचं साधन आमच्या हातातनं काढून घेतलं तर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, इथपर्यंत बोललं गेल्याचं आपण पाहिलेलं आहे या सर्वेमध्ये. बरोबर. आणि रेश्मा, आपण बघतो की हे खरं तर स्थानिक मुद्दे जरी असतील, स्थानिक प्रश्न जरी असतील, एकूणच राज्य सरकार आणि केंद्र सरकार, सत्ताधारी आणि विरोधक यांना एकत्र बसून यावरती तोडगा काढणं महत्वाचं आहे. आणि मावळ तालुक्यामध्ये आजी माझे जे लोकप्रतिनिधी आहेत, खरं तर ते आता दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी बाकावरचे दोघेही आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की एकत्र बसून कोणतंही याच्यामध्ये राजकारण न करता कामगारांना कशा पद्धतीने न्याय मिळेल खरं तर हे पाहणं अपेक्षित आहे किंवा हे चित्र आपल्याला दिसेल अशी आपण अपेक्षा करूयात. मात्र आपण बघितलं की आता एकूणच या ठिकाणी आपल्याला दिसतंय की कोरोनाचं संकट आणि एकूणच मावळ तालुक्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधींवरती मी मुद्दाम बोलतोय की ज्या प्रमाणामध्ये मावळमध्ये कोरोनाचा उद्रेक होत होता, आपल्याला दिसतंय की दोन्हीही आजी माझी पंढरपूरला जाऊन त्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्याला प्रचार करताना दिसत होते. आता सकाळपासून आपल्याला दिसतंय की सोशल मीडियामध्ये वेगवेगळे ट्रेंड निर्माण झालेत. एकूणच
जनरल मोटर्सने जी काही नोटीस इश्यू केलेली आहे त्यावरती मागच्या काही दिवसांमध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला दिसतंय की अनेक लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारला निवेदन दिलेली होती आपल्या लेटर पॅडवरती. आता जी खरं तर आजी आणि माजी या लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या भूमिका महत्वाच्या आहेत. खरं तर ह्या त्यांच्या भूमिका रेश्मा आपल्याला आज दिसत नाहीये. आता इथे कमेंट आलेली आहे, मध्ये मी थोडं बोलते, कारण ही कमेंट आहे की हे सगळं कोरोनामुळे वगैरे हे खोटं आहे आणि हे सुरुवातीपासून. तर हे मी आधीच सांगितलं की जानेवारी 2020 मध्ये जेव्हा कंपनीने ग्रेट वॉल मोटर्स बरोबर करार केला तर हे तेव्हापासून चालू आहे. म्हणजे कामगारांना मानसिकरित्या जो हे केला जातोय कंपनी प्रशासनाकडनं, तर ते 17 जानेवारी 2020 मध्ये सुरू झालेलं आहे आणि आता हे एप्रिल 2021 आहे. म्हणजे साधारण 1.25 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. राजेंद्र मोठे जे म्हणतायत, खरंच आम्हाला आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. मात्र राजेंद्र, आम्ही आपल्याला खरं तर सांगू की आत्महत्या हा आपल्याला पर्याय नाहीये. आपण लढूयात आणि आवाज न्यूज आपल्याबरोबर नेहमी लढण्यासाठी तयार आहे. हो, म्हणजे जसं मी काही कुटुंबियांना भेटले तर त्यांनी ही गोष्ट जेव्हा सांगितली तेव्हा खरंच हे विदारक दृश्य आहे. हे आपण पाहतोय की जर उदरनिर्वाहाचं साधन आणि तेही कोरोनासारख्या महामारीच्या संकटामध्ये जर पुन्हा एकदा त्यांना रस्त्यावर यावं लागणार असेल तर मग कुटुंबियांकडनं पण हा विषय मांडला जातोय. पण खरंच आत्महत्या हे टोकाचं पाऊल उचलण्याची तशी काहीच गरज नाही. इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कंपनी कामगारांसाठी जो काही लढा आहे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी कशा प्रकारे त्यांची भूमिका बजावतायत हे तर एकीकडे राहील, पण आवाज न्यूज तुमच्या बरोबर या लढ्यामध्ये सदैव राहणार आहे. आणि महत्वाची रेश्मा ही गोष्ट की सकाळपासून उद्योग मंत्री जे आहेत त्यांना सातत्याने मी कॉल करतोय, मेसेज करतोय, त्यांचा कोणताही रिप्लाय येत नाहीये. त्यामुळे आता अनेक आमदारांनी जरी उद्योग मंत्र्यांकडे आपल्याला दिसतं की निवेदन दिलेली असले, यावरती चर्चा झालेली, सत्ताधारी आणि विरोधी बाकावरचे आता तालुक्यातले जरी लोकप्रतिनिधी म्हणत असतील की आम्ही निवेदन दिलेली आहेत, मात्र उद्योग मंत्री याच्यावरती बोलायला तयार नाहीत. टेक्स्टला रिप्लाय नाहीये, फोन उचलत नाहीये आणि त्यांना याबाबतचं कळवलेलं आहे. आता इथे असं म्हटलं गेलं की व्यवस्थापन आणि सरकारचा आम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न, आणि मी आताच सांगितलं की गेले 1.25 वर्ष हा मानसिक त्रास या कामगारांना सुरू आहे. आणि अशा मानसिकतेमध्ये म्हणजे अगदी इथपर्यंत आलं होतं की कामगारांना ज्या काही सोयी सुविधा कंपनीकडनं प्रशासनाकडनं दिल्या जात होत्या, म्हणजे बसची सोय असेल, कॅन्टीन फॅसिलिटी असेल, ती सगळी मागच्या 6 महिन्यामध्ये हळूहळू त्यांच्याकडनं काढून घेण्यात आली होती. कामगारांना घरी राहा म्हणून सांगण्यात आलं होतं, तरीही कामगार त्यांच्या कामाच्या आशेने अपेक्षेने कंपनीत जात होते. आणि असं हे सगळं जे गेलं वर्ष दीड वर्ष सुरू आहे याच्यामध्ये मी समजू शकते किंवा आपण प्रत्येक व्यक्ती समजू शकतो की या कामगारांना किती जास्त मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आणि या सगळ्यामध्ये सत्ताधारी, विरोधक, राज्य सरकार, केंद्र सरकार हे सगळं बाजूला ठेवून या जे काही 1600 कामगार आणि 2000 जे नॉन परमनंट कामगार आहेत तर त्यांच्यासाठी उभं राहणं आज इथं महत्वाचं आहे, ना की हे सगळं राजकारण चालवणं. आता ज्या आपल्याला प्रतिक्रिया येत आहेत, कमेंट येत आहेत, खरं तर आत्महत्येचा पर्याय ते सांगतायत, मात्र आम्ही पुन्हा आवाहन करतो की हा आपला पर्याय नाहीये, आपल्याला लढायचंय आणि ही आपल्या हक्काची लढाई आहे. ही लढाई आपण लढत राहू. आवाज न्यूज आपल्या बरोबर सातत्याने या लढाईमध्ये असणार आहे. अजून काही कमेंट्स आलेले आहेत की बेकायदेशीर ले ऑफ नोटीस देतं, मी मगाशी आम्ही बोलतोच आहे. महत्वाचा रेश्मा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातोय की आता कोरोनाचं जे काही संकट आहे, कोरोनाचं संकट आणि आता दिलेल्या ज्या काही नोटीस आहेत, खरं तर याचा काही संबंध आहे? नाही, काहीच नाहीये. तसं म्हणजे पाहायला गेलं तर अचानक हे काही झालेलं नाहीये. कोरोनाचं संकट मागचं वर्षभर चालूच आहे आणि आता कुठेही असा GR नाहीये की कोरोनाचं संकट आहे म्हणून कंपनी बंद करा, कामगारांना नोटिसा पाठवा, असं कुठेही कुणीही उल्लेख केलेला नाहीये, ना की राज्य सरकारने ना की केंद्र सरकारने. त्यामुळे कंपनी प्रशासनाने जे काही हे कारण दिलेलं हे पूर्णपणे खोटं आहे, चुकीचं आहे, हे इथं कुणीही सांगू शकेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की जानेवारी 2020 पासून कंपनी ही कामगारांच्या मुळावर उठली आहे आणि हे जे काही आता ते कोरोनाचं कारण पुढे काढतात ही फक्त आणि फक्त एक पळवाट आहे, याच्यामध्ये काहीही तथ्य नाहीये. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार खरं तर ज्या कमेंट येत आहेत की त्या खरं तर बघ्याची भूमिका आपल्याला घेतात, ठोस निर्णयावरती येताना आपल्याला दिसत नाही. आणि यामध्ये काही मग वेगळं राजकारण आहे का? जसं विकास कुचेकर यांनी जो काही मुद्दा उपस्थित केला होता की याच्यामध्ये काही कोणाचं काही वेगळा खरं तर
काही कमेंट आहेत रेश्मा. चला, अनेक जण ह्या कंपनीचा जाहीर निषेध करतायत. इथे आता मी आज आपल्या देशात एक कमेंट आहे प्रशांत पवार, आज आपल्या देशात अशा प्रकारे सरकारकडून बऱ्याच सवलती मिळवून या कंपनी आपले उद्योग भारतात तरुणांना उज्ज्वल भविष्य त्याप्रमाणे म्हणजे आणि बरेच मोठी. तर इथे आता जे तुम्ही मुद्दा उपस्थित केला की हे सगळं कसं होतंय आणि कशामुळे होतंय, तर इथे सगळ्यात महत्वाचं जे की कंपनी प्रशासन कामगारांवरती जो हा अन्याय करते किंवा इतक्या सहजतेने हा निर्णय घेऊन मोकळी होतीये, तर इथे कुठेतरी या कंपनी प्रशासनाला कोणी पाठीशी घालतंय का हा मुद्दा इथे प्रकर्षाने उपस्थित होतोय. कारण एकटं कंपनी प्रशासन हे एवढे मोठे पावलं उचलण्यापूर्वी त्यांना थोडी तरी शासनाची प्रशासनाची भीती राहिलेली नाहीये, याचा अर्थ कुठेतरी ते त्यांना पाठीशी घालतायत का? अनमोल कानेकर म्हणतात की कंपनी व्यवस्थापन मंत्रालयात सुद्धा खोटे पुरावे देऊन वेळकाढूपणा करत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या आशयाने ते बोलतायत. म्हणजे वेळोवेळी कामगार सुद्धा उच्च न्यायालयामध्ये धाव घेतात, तर त्यांना फक्त तारखा दिल्या जातात, तारखांवर तारखा. यस आणि त्याच्यामध्ये कालावधी जो मोठा जाणार आहे तो निर्णय कोर्टातून कधी येणार आहे, त्यामुळे या कामगारांचं कोर्टातला निर्णय, उद्या हे कामगार जरी कोर्टामध्ये गेले तरी तो कोर्टाचा जो काही निर्णय अंतिम निर्णय आहे तो निर्णय येईपर्यंत या कामगारांचं काय असणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. इथे बऱ्याचशा कामगारांची हीच मागणी आहे की आम्हाला फक्त आणि फक्त आमचा जॉब हवाय. जे की आम्ही मगाशी सांगितलं की कंपनीने जो ग्रेट वॉल मोटर्स बरोबर करार केला होता, कामगारांव्यतिरिक्त हा करार झालेला आहे की त्यांना काढून तुम्ही कंपनी विकताय, तर हे चुकीचं आहे. आणि या संदर्भात संतोष कोरे म्हणतायत ब्रिटिश सारखं वागत आहे. आपल्याला कालच्या माननीय पंतप्रधानांच्या आव्हानावरून दिसलेलं आहे की आपल्याला आत्मनिर्भर बनायचंय. खरं तर ते ब्रिटिश आहेत, त्या ह्याच्यामध्ये मी जाणार नाही. मंत्रालयामध्ये खोटे लीडर, विनोद भोले म्हणतात की खोटे लीडर आणि हे सगळं चालू आहे. म्हणजे इथे कुठेतरी कामगारांचंही हेच म्हणणं आहे की हे जे काही सगळं सुरू आहे याच्यामध्ये सगळा हा बनाव आहे, हे सगळे खोटं एक चित्र उभं केलं जातंय ही कोरोनाची. संतोष बाबर, आपण ज्या पद्धतीने बोलताय की कंपनीच्या अशा वागणुकीमुळे सर्व कामगार आणि त्यांच्या फॅमिलीचे कुटुंब आहे त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली, आणि खरं तर हा एक महत्वाचा संवेदनशील विषय आहे, म्हणूनच आपण यावरती आज चर्चा करतोय. इथून पुढेही जे काही कंपनीच्या या कामगारांच्या हक्कासाठी जे काही करावं लागणार आहे, आवाज न्यूज नेहमी त्या कामगारांच्या बाजूने त्यांच्या हक्काच्या बाजूने उभं राहणार आहे. व याच्यामध्ये अजून एक कमेंट आली, व्यवस्थापनाने कामगारांना वेळोवेळी मीटिंग घेऊन जनरल मोटर्सचे भविष्यातील प्लॅनिंग समजावून सांगून तुमचं भविष्य जनरल मोटर्स मध्ये खूप उज्ज्वल आहे, तर हे आम्हा कामगारांना तुम्ही व्यवस्थापन वेळोवेळी सांगत होता. आणि कामगारांनी जनरल मोटर्स मध्ये एवढं प्रामाणिक काम केले की कामगारांपुढे चुकीचं बोट करायला पण तुम्हाला जागा नाही. त्यामुळे आम्हा कामगारांना वेगवेगळ्या मार्गाने. आता याच्यामध्ये संदीप गोरुले यांची ही कमेंट आहे. संदीप, याच्यामध्ये आत्ताच कुचेकर सरांनी एक सांगितलं की हा जो देश आहे तो हा फक्त आणि फक्त कामगारांच्या कष्टामुळे त्यांच्या मेहनतीमुळे हा उभा राहिलेला आहे. जे काही कंपनी जी काही आज नावारूपाला आली आहे त्यांचं जे भवितव्य आहे हे कामगारांमुळेच झालेलं आहे. त्यामुळे कंपनीने जे काही तुम्हाला सांगितलंय की हे कंपनी त्यांचं म्हणणं जे आहे की कंपनीने वेळोवेळी त्यांना मीटिंग घेऊन असं सांगितलं, तर हे बरोबर आहे. कंपनी ही कामगारांच्या कष्टामुळेच नावारूपाला आलेली आहे. विकास सर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. विकास सर, आवाज येतोय? इथे एक विनोद, विकास सर, एक कमेंट इथे फार महत्वाची आहे. विनोद सोनजे म्हणतात की काही पेपर न्यूज वाले पण मॅनेजमेंटची बोली बोलतात, म्हणजे कंपनी व्यवस्थापनाच्या बाजूने काही पेपरवाले म्हणजे त्यांच्या बातम्या लागतात. यावरती मला असं वाटतं की विकासजी चांगलं बोलतात, म्हणून मी त्यांना सर यावरती यावरती मला सांगत असताना मला हे सांगायचंय की कामगारांच्या हिताच्या संदर्भात मग ते अगदी आपण सरकारी आस्थापनातला जरी विचार केला तरी तुम्हाला कल्पना आहे की महानगरपालिका स्तरावरच्या असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातल्या कामगारांचा असू द्या, औद्योगिक ठिकाणच्या कामगारांचा असू द्या, या कामगार हक्कांच्या संदर्भात ज्या वेळेस आवाज उठतो त्या वेळेस काही नतद्रष्ट अशा माध्यमांच्या प्रतिनिधीकडनं किंवा
त्या ठिकाणच्या काही कामगार नेत्यांकडून या कामगारांच्या हक्कांवरती गदा आणण्याचं, आर्थिक हितसंबंधातून त्यांचं नुकसान करण्याचं आणि त्यांच्या कष्टाच्या मेहनती घामावरती जे 2 पैसे ते मिळवत आहेत त्याच्यावरती त्याला देशद्रोहीला लावण्याचं काम हे आपल्याला अनेक लोकांनी केलेलं आपल्याला मिळते. आणि म्हणूनच मला या ठिकाणचे म्हणायचं आहे की कामगाराला देशद्रोहीला लावण्यासाठी केवळ ही सत्ताधारी राजव्यवस्था जबाबदार नाही, तर त्याला त्या ठिकाणचे कामगार नेते, त्याचबरोबर ती विकली गेलेली जी माध्यमं आहेत ही माध्यमं हे गोरगरिबांच्या खऱ्या अर्थानं त्यांचं हक्काचं, त्यांच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचं काम अनेक वेळा झालेलं आहे, अनेक वेळा केलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. खरं तर रेश्मा, एक महत्वाची कमेंट आहे. संतोष कोरे म्हणतायत की आम्हाला सांगितलं की ग्रेट वॉल मोटर्सला एक विकलेली आहे आणि आता ते क्लोजर साठी गेली. म्हणजे कंपनी किती घाणेरडी राजकारण करत ऑल एम्प्लॉय मीटिंग मध्ये या पद्धतीने सांगतं, असं संतोष कोरे यांचं म्हणणं आहे. आता काय झालं होतं की जानेवारी 2020 मध्ये ग्रेट वॉल मोटर्स जी चायनाची कंपनी आहे त्यांच्या बरोबर ह्या कंपनीचा करार झाला होता. ही कंपनी विकली गेली होती आणि त्यानंतर कंपनीने 20 नोव्हेंबर 2020 रोजी कंपनी क्लोजरचा ऍप्लिकेशन दिलेले. जेव्हा हा जो पहिला जो त्यांचा करार होता तो जेव्हा यशस्वी झाला नाही तेव्हा कंपनीने दुसरं एक अजेंडा वापरला की नोव्हेंबरमध्ये, म्हणजे जानेवारी ते नोव्हेंबर या 10 महिन्यामध्ये कंपनीने क्लोजर ऍप्लिकेशन दिलं. आणि कारण असं दिलं की कंपनीमध्ये प्रोडक्शन नाहीये आणि कंपनी ही लॉस मध्ये चालली आहे. तर हा जो सगळा आहे, म्हणजे हा प्रकार जो सगळा चालू आहे विकास सर, की हे कुठेतरी दिसतंय की कंपनीचा हा खोटेपणा चालू आहे. आणि विकासजी माझा एक आपल्याला प्रश्न राहील की आता कामगार म्हणतायत की आम्ही कोर्टामध्ये जाऊ. खरं तर हे कामगार कोर्टामध्ये गेले तर खरं तर याला कालावधी किती लागणार आहे आणि या दरम्यान कोर्ट किंवा न्यायालय असं काही ठोस पावलं उचलेल का जेणेकरून ह्या कामगारांचे हाल होणार नाहीये? आकाशी, मला असं वाटतं की आता जी कोरोनाची आपत्काल परिस्थिती आहे आणि आपत्काल परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी जे स्वतः गाईडलाईन्स दिलेले आहेत, काही SOPs दिलेले आहेत की कुठल्या कशा पद्धतीने घ्यायच्या आणि कुठल्या केसेसला प्राधान्य द्यायचं, हे सध्या सगळ्याच सत्र न्यायालयाला, उच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत किंवा SOP आहेत. मग याचाच अर्थ ज्यावेळेस हे कामगार न्यायालयात जातील किंवा या कामगारांना न्यायालयाच्या चक्रांमध्ये अडकवणं हाही एक भाग आहे होता का याच्या पाठीमागचा? हाही एक कुणाचा उद्देश होता का? कंपनी प्रशासनाचा हाही डाव होता का? हाही एक बघण्याची गरज आहे. मुळात या कंपनी प्रशासनाने एकीकडे सांगितलंय की आम्ही कंपनी हस्तांतरित करत आहोत, दुसऱ्या मालकाला हस्तांतरित करतो की दुसऱ्याला देत असतो. त्याच्यातून या कंपनीत काम करत असणाऱ्या कुठल्याही कामगारांच्या याच्यावरती प्रश्न येणार नाही किंवा गदा येणार नाही असं वेळोवेळी आश्वासन या कामगारांना दिलेलं होतं. तर मग असं असताना क्लोजर रिपोर्ट देण्याचं कारण काय? शासनाकडे क्लोजर रिपोर्ट पाठवण्याचं कारण याचाच अर्थ की सरळ कंपनी प्रशासन हे कामगारांच्या डोळ्यामध्ये दुर्बीण करत आहे, त्यांना देशद्रोहीला लावण्याचं काम करत आहे. आणि हे करत असताना तिथले लोकप्रतिनिधी असू द्यात, तिथले सगळे घटक असू द्या, माध्यम असू द्या, या सगळ्यांनी आता खऱ्या अर्थानं या देशद्रोहीला लागू नयेत म्हणून या कामगारांच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज आहे. आज या कामगारांवरती वेळ आलेली आहे, उद्या आपला नंबर असेल. मात्र विकासजी, ज्या काही कमेंट येत आहेत त्यावरून या कंपनीच्या सांगण्यानुसार काही वृत्तपत्र बातम्या छापतायत असा आरोप सुद्धा होतोय, त्यावरची एक प्रतिक्रिया. आकाशजी, सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला आपण म्हणतो आणि ते म्हणजे आपला प्रेस माध्यम, मीडिया. पण आताच्या काळामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेस माध्यम येणारी बातमी ही एक निव्वळ अफवा आहे किंवा निव्वळ मनोरंजनाचं साधन आहे. त्याच्याकडं सिरियसपणे पाहण्याचं कुणाची आता सध्याच्या परिस्थितीवरती राहिलेली नाही. मात्र आज या प्रेस माध्यम हेही एक उद्योग बनलेलं आहे, हेही एक धंदा झालेला आहे. आणि या धंद्यातून मला काय प्रॉफिट होईल, मला काय फायदा होईल ही भावना राहिलेली. लोकशाहीला बळकट करण्याचं, लोकशाहीला खऱ्या अर्थानं गोरगरिबांचा
समाज मनाचं प्रतिबिंब म्हणून त्यांच्या हक्कांसाठीचा आवाज उठवणारे माध्यम आता अगदी हातावरती बोटावर मोजण्याएवढीच लोक त्याच्यामध्ये राहिलेले. अन्यथा ही जर परिस्थिती अशीच राहिली तर मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये जो चौथा स्तंभ आहे हाही आता पूर्णपणे विखुरला गेलेला आहे किंवा त्याला वाळवी लागलेली आहे, त्यालाही अर्थकारणाची कीड लागलेली आहे, असं माझं या ठिकाणचं मत आहे. आपल्याला विकासजी दिसतं की एकूणच हे जे कामगारांचे प्रश्न आहेत, या कामगारांच्या प्रश्नांना घेऊन खर तर सत्ताधारी आणि विरोधक हे जे काही कामगार आहेत, हे कामगार आता बेरोजगार होणार आहेत. इथे बऱ्याचशा कमेंट्स येतात. इथे कामगार आपले प्रॉब्लेम्स आणि काही गोष्टी सांगतात. कंपनी व्यवस्थापनाविषयी त्यांच्या काही कंप्लेंट्स आहेत, त्याही इथं कामगारांनी मांडलेल्या आहेत. याच्यामध्ये काही महत्वाच्या 1-2 आहेत. इथे एक अजित पवार म्हणून म्हणतात की आमच्या नावावर 20-30 लाखाचे लोन आहेत आणि कंपनी आम्हाला 13 ते 14 लाख देतात, तेव्हा आम्ही काय करायचं? कोरोना परिस्थितीत कोण आम्हाला जॉब देईल? तर हा फार मोठा प्रश्न. जसं की कुचेकर सर मगाशीच आपण म्हटलं की इथे परमनंट जॉब आहेत. या धर्तीवरती इथल्या ह्या कामगारांनी इथं घरं घेतलेली आहेत, त्यांच्यावरती 20 ते 30 लाखाचं साधारण कर्ज आहे. असं असताना ह्या कंपनीने जे त्यांना 13 ते 14 लाख देऊ केलेले आहेत, तर ते कसे होणार आहेत? त्यानंतर तर काही एक दत्ता फाटक आहे, त्यांचं म्हणणं आहे की कंपनी दुटप्पीपणाची भूमिका घेत आहे. आणि ग्रेट वॉल्स, एक मिनिट, जनरल मोटर्स आवारामध्ये ग्रेट वॉल कंपनीची कामं चालू आहेत. जर हे सगळं आहे तर मग हे जे कंपनी आता सांगते की कोरोनाचं जे कारण देते किंवा कंपनी लॉस मध्ये आहे म्हणून आम्ही हा प्लांट बंद करतोय, ही सगळी कारणं, तर ही खरंच दुटप्पीपणाची भावना इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर राज्य सरकारवरती पण टीका केली गेलेली आहे की राज्य सरकार पण इथं दुटप्पीपणाची भूमिका राज्य सरकारची पण आहे. सकाळ न्यूज यांनी आमच्या संघटनेला विचारले का काय झाले? विचारले नसले तर विचार आणि नंतर आमची बातमी द्या. म्हणजे इथं काही कामगारांचा आरोप आहे की आम्हाला विचारा आमचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि मग तुम्ही बातम्या छापा. म्हणजे जे आता आपण काही वेळापूर्वी कमेंट वाचली होती, सकाळलाच बोलायचं नाही खरं तर. आता सगळ्याच प्रसार माध्यमांनी खर तर या माध्यमांना खर तर पत्रकारिता पुन्हा नव्याने शिकवण्याची वेळ आलेली आहे. कारण आपण जर बातम्या देतोय तर दोन्ही बाजू खर तर जाणून घेणं महत्वाचं आहे. मात्र एकाच बाजूने बातम्या देण्याचा सपाटा. विकासजी हसतायत. विकासजी, आताच्या या परिस्थितीमध्ये ब्रेकिंग न्यूज देण्याच्या नादामध्ये दुसरी बाजू जाणून घेण्याचं कुठल्याही माध्यमाला पडलेलं नाही. आताची माध्यमं हे केवळ TRPच्या मागे लागलेली आणि ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली जिवंत माणसाला पण श्रद्धांजली वाहतात, अशा परिस्थितीची ही घटना आपल्याकडे ब्रेकिंग न्यूजच्या खाली घडणाऱ्या घटना दिसत आहेत. म्हणून आज तुम्ही यासाठी असलो की आमची दुसरी बाजू न जाणून घेता केलेली बातमी ही केवळ आणि केवळ एक त्या बाजूचं केलेलं वार्तांकन आहे किंवा त्या बाजूचं केलेलं घटना आहे. याचा अर्थ असा होतो की माध्यम बातमी देत असताना मला असं म्हणायचं आहे की खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती, समाज मनाचं प्रतिबिंब जे खऱ्या अर्थानं समाजासमोर ठेवण्याचं काम केलं पाहिजे, ती काम होताना सध्या दिसत नाही. इथे एक अत्यंत महत्वाची कमेंट आलेली आहे. संतोष कोरे यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे ऍग्रीमेंट पुस्तकामध्ये असा करार झाला आहे की जी नवीन कंपनी इथं येईल तुम्ही सगळे तिथे जॉईन होणार असे सही केलेले आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ऍग्रीमेंट पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये कंपनी बरोबर त्यांचा करार झालेला आहे की जी कोणी नवीन कंपनी असेल ती कंपनी तुम्हाला कामावर घेईल. एकीकडे हा जर ह्यांच्या सांगण्यानुसार जर असा ऍग्रीमेंट पुस्तक आणि हा करार जर त्यांच्याकडे असेल तर कंपनीने हा किती खोडसाळपणा, किती मोठा फ्रॉड इथे कामगारांबरोबर केलेला आहे की कामगारांविना ही कंपनी विकली आहे. तो करार त्यांनी केलेला आहे. आणि महत्वाचा खरं तर भावनिक प्रश्न या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्याला दिसते. आणि अनिल यांची, आमचे लहान मुले देखील हेच विचारत असतात की पप्पा माझे उद्या कसं होणार आहे. म्हणजे आता हा महत्वाचा मुद्दा आहे विकासजी. आकाशजी, खरोखरच या कंपनीचाच नाही, आकाशजी आज परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक संघटित असंघटित
सर्वच कामगार वर्गाची अशी झालेली आहे। आज ज्या पद्धतीने आज संध्याकाळी कालपासून सुरू झालेले आहे की माननीय मुख्यमंत्री आज स्वतः समोर माध्यमांसमोर येऊन त्यांच्या माध्यमातून लॉकडाऊन करणार आहोत का नाही करणार आहोत, लॉकडाऊन लावणार आहोत का नाही लावणार आहोत याची घोषणा करणार आहेत। काल माननीय पंतप्रधान स्वतः आले आणि देशाशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की श्रमिकांनी आहे त्या ठिकाणी थांबावं, त्यांनी स्थलांतर करू नये, त्यांनी गावाकडे जाण्याचा मार्ग निवडू नये। आणि आज मुख्यमंत्री कदाचित महाराष्ट्रामध्ये कडक लॉकडाऊनचे निर्बंध लावण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वच कामगार घटकातली लहान लहान मुलं देखील आर्त हाक त्या ठिकाणी देते की पप्पा आपण जगायचं कसं, आपण जीवन जगायचं कसं, आपल्याला खायला काय मिळणार आहे। जे आज मला सांगा रस्त्यावरती विक्री करत असणारा विक्रेता, छोटे छोटे रिक्षा चालक किंवा छोटे छोटे उद्योगधंदे जे आस्थापनामध्ये 10-5 वर्कर आहेत, असे आस्थापन जे मग त्याच्यामध्ये छोटे छोटे हॉटेल असू द्या किंवा छोट्या छोट्या कंपन्या असू द्या, छोटे दुकानदार असू द्या, हे जे उद्योग देणार आहेत हे उद्योग आणि बिल्डिंग वर्कर्स जे आज नोटबंदीने त्यांचं कंबरडं मोडलं, जीएसटीने कंबरडं मोडलं, हा उद्योग तिथं कंबरडं मोडून पुन्हा कुठं उभा राहतोय का नाही, तोपर्यंत त्या बिल्डिंग वर्कर्सला परत त्यांचं कामगार त्याच्यातून सुटलेलं आहे। आज हा संपूर्ण कष्टकरी वर्ग अक्षरशः डोळ्यातून रक्ताचे अश्रू गाळत आहे आणि अशा रक्ताचे अश्रू गाळत असताना जे काही असे उद्योगपती अशा पद्धतीने एकदम निर्णय घेऊन हजारो कामगारांना देशोधडी लावण्याचं काम करत आहेत, त्यांना उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आणण्याचं काम करत आहेत। मायबाप सरकार तुम्ही कधी पाहणार आहात या गोष्टीकडे? माननीय उद्योग मंत्री यांनी याबाबत कधी विचार केला नव्हता का? माननीय कामगार मंत्री खऱ्या अर्थानं श्रमिकांसाठी काम करणारे, श्रमिकांच्या आवाजासाठी, श्रमिकांच्या चढण्यासाठी काम करणारे। याच मुद्द्याला घेऊन उद्योग मंत्र्यांना सकाळपासून मी कॉल करतोय, त्यांना टेक्स्ट मेसेज केलेले आहेत की एवढ्या कामगारांचा हा प्रश्न आहे, खरं तर हे उद्या बेरोजगार होणार आहेत, यांच्या उद्या कुटुंबाचं काय असणार आहे। खरं तर उद्योग मंत्र्यांना बोलायलाच वेळ नाही, एक कमेंट द्यायला वेळ नाहीये। आणि आता ज्या काही आपल्याला प्रतिक्रिया येत आहेत, खरं तर माध्यमांवरती ते काही प्रश्न उपस्थित करतायत, मात्र इतर माध्यमांना आता खरं तर नावं ठेवण्यासाठी मला असं वाटतं की जी काही माध्यमं आपल्या बरोबर आहेत या माध्यमांना घेऊन खरं तर आपला हा लढा आहे, हा लढा आपण उभारत राहूया। इथे अजित पवार यांनी एक अतिशय भावनिक आवाहन केले की आम्ही आवाज न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की उद्या जर आमचं काही बरं वाईट झालं तर याला राज्य सरकारही जबाबदार असणार आहे। तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की असं काहीही होणार नाहीये। तुमच्यासाठी आवाज न्यूज सदैव प्रयत्नशील राहील, प्रत्येक म्हणजे कुठल्याही कामगारावरती अन्याय होणार नाही व तुमच्या प्रत्येक लढ्यामध्ये आवाज न्यूज तुमच्या बरोबर असणार आहे। कंपनी व्यवस्थापन, इथे प्रशांत मारणे सांगतायत कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यात बरेच औद्योगिक विवाद न्यायालयात प्रलंबित असताना व त्याचा काही निर्णय झाला नसताना या कोरोनाच्या काळात गैरफायदा घेत व्यवस्थापनाने बेकायदेशीर लेऑफ देऊन कामगारांची गळचेपी करत आहे। तर याविषयी आत्ताच आपण कुचेकर सर बोललो की कंपनीच्या ज्या काही केसेस आहेत त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत, कामगारांच्या काही याचिका आहेत त्यावरती अजून निर्णय झालेला नाहीये। आणि असं असताना कोरोनाचं कारण जे कंपनीने दिले तर कंपनीने एक असं काहीतरी एक ठोस दाखवावं की तुम्हाला ती परमिशन दिली आहे, केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल कुणीही तुम्हाला कंपनी बंद किंवा कामगारांना अशी नोटीस पाठवण्याची परमिशन दिली आहे का, आणि जर ती परमिशन तुमच्याकडे नाही आणि महत्वाचा प्रश्न उपस्थित असा होतोय की खरं तर ही नोटीस पाठवताना तुम्ही कामगारांना विश्वासात घेतलं का? एवढ्या वर्ष हे कामगार आपल्या कंपनी बरोबर काम करतायत, खरं तर त्या कामगारांना अशा पद्धतीने अचानक नोटीस देणं कितपत योग्य आहे? एक मिनिट आकाश सर, याच्यावरती मी काही सांगू इच्छिते की कंपनीने आता ही नोटीस पाठवताना विश्वासात घेणं हा तर विषय फार गौण आहे, पण याच्या आधी कंपनीने जेव्हा ग्रेट वॉल मोटर्स बरोबर जानेवारी 2020 मध्ये करार केलेला तेव्हाही कामगारांना विश्वासात घेतलेलं नाहीये। त्यानंतर कंपनी क्लोजरचं जे ऍप्लिकेशन त्यांनी दिलं होतं तेव्हाही कंपनीच्या कामगारांना विश्वासात घेतलेलं नाहीये। त्यानंतर कंपनीमध्ये रेश्मा थोडंसं थांबून असं म्हणतो, संतोष कोरेंची प्रतिक्रिया आहे, आमचा पगार देण्याची तारीख पुढे ढकलून आमच्या बँकेचा चेक बॉन्स करून आम्हाला त्रास देत आहेत, अशा सुद्धा आता ह्या कामगारांच्या विकासची प्रतिक्रिया आहे। म्हणजे सगळीकडनं कामगारांची गळचेपी कंपनी व्यवस्थापन। आकाशजी मला असं म्हणायचं आहे की आपल्याला कल्पना आहे की कामगार कायद्यांमध्ये जो बदल करण्यात आलेले होते आणि अनेक कामगार कायदे
हे 3 विभागात केलेले आहेत आणि 3 सत्रामध्ये मांडलेले आहेत. आणि त्यावेळेस केंद्र सरकारने असं सांगितलं होतं की हे कायदे हे कामगारांच्या हितासाठी आहेत. कामगार हा खऱ्या अर्थानं देशाचा काना आहे. कामगाराच्या जीवावरती आपला भारत देश उभा राहिलेला आहे आणि म्हणूनच आपण कामगारांच्या आज भारताची जी प्रगती आहे त्या कामगारांच्या कष्टकरीच्या ह्याच्यावरती प्रगती आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं. विकासजी, महत्वाचा मुद्दा आहे की 2 महिने झाले चेक जे आहेत ते बाउन्स होत आहेत. म्हणजे खरं तर जी माध्यम अशा पद्धतीच्या काही बातम्या छापत होती, खरं तर कामगारांचं हे जे काही म्हणणं आहे हे कामगारांचं म्हणणं किंवा ह्या अडचणी 2 महिन्यापासून चेक बाउन्स होत आहेत हे सुद्धा माध्यमांनी छापायला हवं होतं. आकाशजी, एखाद्या कामगारांना खऱ्या अर्थानं त्यांना देशधडीला लावायचं असेल आणि त्यांच्या हक्कांना जर ते मागं फिरत नसतील आणि त्यांच्या हक्कासाठी ते आवाज उठवत राहणार असतील तर या कामगारांची गळचेपी करायची तर कशी, तर त्याच्या आर्थिक नाड्या आवळायच्या, त्याला उपासमारीची वेळ त्याच्यावरती आणायची, त्याला कष्टाचे पैसेही वेळेत द्यायचे नाहीत. ही ज्यावेळेस विकासजी, आपण लोकशाहीत राहतो. लोकशाहीमधून आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलेत, राज्यातले आणि केंद्रातले सुद्धा. अजून तरी हिटलरचा जन्म झालेला नाहीये, तसे शक्यता असले तरी हिटलरचा अजून तरी जन्म नाहीये. अगदी तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे की हिटलरचा जरी आणखी जन्म झालेला नसला तरीही हिटलरपेक्षाही काही वेगळी रणनीती आहे असं वाटत नाही. आणि म्हणूनच कामगार कायदा, जसं तुम्ही मगाशी म्हणलं होतं ते वाक्य वापरलं होतं की अण्णाभाऊ साठेंनी जे वाक्य उचललं होतं आणि संयुक्त लढ्यामध्ये खऱ्या अर्थानं कामगारांनी ही मुंबई वाचवली होती, औद्योगिक नगरी वाचवली होती. आणि हे वाचवण्यासाठी जे हुतात्म्य त्यांनी पत्करले होतं, ह्या कामगारांच्या जीवावरती हा महाराष्ट्र उभा आहे. कामगारांच्या जीवावरती महाराष्ट्राची प्रगती आहे. कामगारांच्या जीवावरती महाराष्ट्राची संस्कृती आणि संपूर्ण टिकून उभा आहे. तरी पण या कामगारांना गळचेपी करण्यासाठी त्यांच्या पगाराचे चेक बाउन्स करणं, त्यांना उपासमारी, त्यांच्या कुटुंबाला उपासमारीची वेळ आणणं, त्याच्या मुलाची फी भरण्यासाठी त्याला वनवन करायला लावणं, त्याच्या मुलाला शिक्षणापासून वंचित करून देणं, त्याला घरदारापासून वंचित करणं. कारण ज्या बँकांनी कर्ज दिलेलं आहे त्या बँकाचे हप्ते गेले नाही तर बँक उद्या ते कर्ज आहेत, म्हणजे त्याला घरातून बाहेर काढायला लावणं, हे सगळं कारस्थान हे केवळ आणि केवळ अशा कामगारांना देशधडीला लावण्याचंच केलं जातं. विकासजी, खरं तर लोकप्रतिनिधींना ज्यावेळी असे प्रश्न विचारले होते आवाज न्यूजनी, तर लोकप्रतिनिधी रेश्मा काय सांगत होते? ज्या वेळेला मागच्या काही दिवसांपूर्वी आवाज न्यूजच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवला होता या कामगारांच्या बाजूने, तेव्हा लोकप्रतिनिधींकडनं आम्हाला अशी विचारणा करण्यात आली होती की तुमच्याकडे कोणते कामगार आले, कुठले कामगार तुमच्याकडे आले होते, त्यांच्याबरोबर. मला असं वाटतं की ते जे लोकप्रतिनिधी होते, माझे नाव घ्यायची पण इच्छा नाही, त्या लोकप्रतिनिधींनी ज्या काही या कमेंट प्रतिक्रिया येत आहेत, कामगारांचे जे काही हाल आता होत आहेत, उद्या हे कामगार बेरोजगार होणार आहेत, उद्या या कामगारांच्या कुटुंबाचं काय होणार आहे? आकाश सर, इथे एक ऋषिकेश म्हणून आहे, त्यांची कमेंट आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी हे फक्त आम्हाला आश्वासन देऊन जात आहेत, तर त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केला गेलेला नाहीये, हा असा आरोप इथं दिलाय. त्याच्यानंतर मिलिंद परब म्हणतात की स्थानिक लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देऊन गेले. तर हे सगळं जे आहे, जेव्हा आवाज न्यूजने याविषयी बातमी लावली होती, आवाज उठवला होता की या कामगारांच्या प्रश्नांविषयी, यांच्या प्रश्नांविषयी लोकप्रतिनिधींनी याच्यात लक्ष घालावं, तेव्हा आवाज न्यूजला विचारणा करण्यात आली होती की असे कोण कामगार आहेत जे तुमच्याकडे आले होते. आणि आता हे कमेंट एकदा मला वाटतं लोकप्रतिनिधींनी डोळ्याखालून घालाव्यात की कामगारांचे खरंच किती म्हणजे जिव्हाळ्याचा हा विषय आहे आणि किती मोठ्या मागण्या त्यांच्या काही फार मोठ्या नाहीयेत. अगदी सर्व म्हणजे कामगारांची एकच मागणी की आम्हाला आमची नोकरी द्या, आम्हाला 50 लाख नकोयत, आम्हाला 1 कोटी नकोय, जे काही कंपनी आम्हाला देते आम्हाला ते नकोय, आम्हाला फक्त आमची नोकरी हवी आहे, एवढी एक माफक मागणी आणि त्याचा हक्क त्या कामगारांना आहे. विक्रम जे आहे त्यांची प्रतिक्रिया आहे, ग्रेट वॉल बरोबर झालेल्या कराराची प्रत ही माहिती अधिकाराखाली मिळत नाही. विकासजी, याच्यावरती प्रतिक्रिया. आकाशजी, ज्या पद्धतीने आता आपल्याकडे ज्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि आपली व्यथा आवाज न्यूजच्या माध्यमातून ते मावळकरांच्या आणि लोकप्रतिनिधीच्या नजरेस आणू पाहत आहेत, यांच्या या प्रतिक्रिया त्यांचे जे मनापासून, त्यांच्या हृदयापासून, त्यांच्या मनातून येत असणारे हे त्यांचे
मला वाटतं मावळचे लोकप्रतिनिधी ते ऐकतील आणि त्या दृष्टिकोनातून राज्य शासनाची पाठपुरावा करतील आणि त्यांच्या मनातल्या शंका कुशंका आणि त्यांच्या मनामध्ये जी असणारी सगळी भीती दूर करायचं काम हे लोकप्रतिनिधी करतील ही अपेक्षा मी तुमच्या आवाज न्यूजच्या माध्यमातून मावळच्या संपूर्ण लोकप्रतिनिधींना मी या ठिकाणी व्यक्त करतो. राहिला मुद्दा तुमच्याकडे ते या तुमच्या प्रश्नाकडे येत असताना मला मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की आपल्याकडे कामगार कायद्याप्रमाणे आता कंपनीला बंद करत असताना शासनाची परवानगी घेण्याची गरज लागणार नाही. हा जो बदल करण्यात आला आणि तो बदल त्याचे हे परिणाम हे आज आपल्याला दिसत आहेत. आणि या संदर्भात ज्या वेळेस लोकशाही मार्गाने आंदोलन उभा करण्याची वेळ आली त्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती आढळून आली. आपत्कालीन परिस्थिती कोरोनाचा सगळा संसर्ग आज हक्कासाठी तुम्ही आवाज संविधानिक मार्गाने आंदोलन करू शकणार नाही. तुम्हाला संचार म्हणून 4 लोक एकत्र येता येणार नाहीत. तुम्हाला जमवता येणार नाही. मग या सगळ्या गोष्टी होत असताना हे मग काय विष खाऊन मरायचं का लोकांनी? काय खायचं त्यांनी? आणि कुणाची तरी मग एखाद्याची आत्महत्या झाल्यानंतर एखादा लोकप्रतिनिधी आपले सगळे 4-5 टक्के घेऊन तिथं जाऊन मीडियाच्या समोर मग बाईट करणार आहेत का की या माझ्या माता भगिनीच्या कुंकवाचा धनी पुसलं गेलेलं आहे आणि मी विकासजी या ठिकाणी महत्वाची प्रतिक्रिया येत आहे. या प्रतिक्रियेमध्ये अनेक जण जे आहेत हे प्रश्न विचारतात, प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्यामध्ये संतोष बाबर म्हणतायत की काही आमदार खासदार पैसे घ्या आणि घरी जावा असे आम्हाला सांगतात. त्यांना पण आम्हाला नोकरी मिळू द्यायची नाहीये, फक्त वरचेवर आपुलकी दाखवतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या वेळेस एखाद्या उद्योगपतीशी अर्थकारणाचं सुरुवातीला ज्यावेळेस हे लोकप्रतिनिधी येतात अगदी हक्कांसाठी गप्पा मारतात, कामगारांच्या हक्कांसाठी उभं करतात आणि कंपनीच्या प्रशासनाला कॉलर पकडून उचलतात. मग ज्या वेळेस त्यांची एखादी मीटिंग होते, अर्थकारण सेट होतं, त्यावेळेस मग कामगारांना समजवण्याची भूमिका घेतली जाते. कंपनीच्या माध्यमातून मग हेच दलाली केली जाते की कंपनी प्रशासन तुम्हाला तुमची अपेक्षा काय आहे, कंपनी एवढी देते मी तुम्हाला 2 पैसे वाढवून द्यायला लावतो, कशाला कंपनीच्या मागं लागायचं, ही कंपनी मोठी आहे, तिच्या पाठीमागं मोठा राजकीय वर्चस्व आहे, आपलं नाही ऐकलं तर आपलं कुठं चालणार आहे का? अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या भूमिका कामगारांना समजून सांगण्याचं काम काही दलाल लोकही करतात. याच्या पाठीमागचं एकच आहे, या सगळ्या परिस्थितीतून पिडला जातो तो फक्त कामगार. कधी जाणीव होणार आहे, कधी संवेदना जागी होणार आहेत आणि कधी खऱ्या अर्थानं ज्याच्या जीवावरती हे करोडपती बनलेले आहेत, ज्याच्या जीवावरती हे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये किती करोडपती आहेत ह्याची कुठल्या तरी मॅगझिन मध्ये जी लिस्ट येते, ही लिस्ट मध्ये येण्यासाठी जे करोडपती बनल्यात त्यांच्या घामाचा कधी यांना विसर पडतो की नाही, का कधी विसर येणार आहे की नाही, कधी आठवण होणार आहे की नाही यांच्याकडं? विकासजी, सागर यशवंत आपल्याला म्हणतायत की बोलणी करण्यासाठी आमची कामगार संघटना असताना देखील व्यवस्थापन आम्हास पर्सनल मेल करून आहे ती अमाऊंट घ्या, नाहीतर तुम्हाला कोर्टातून ही पण अमाऊंट मिळणार नाही असा प्रेशर देत आहेत. काही प्रतिक्रिया ज्या आहेत विकासजी त्या महत्वाच्या आहेत. या प्रतिक्रिया आपण पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये घेऊ आणि आपल्याला लक्षात येईल की नेमक्या कामगारांच्या काय मागण्या आहेत. रेश्मा, सर्जेराव पवार इथे म्हणतात की मॅनेजमेंट हे आम्हाला, एकच मिनिट, पुढच्या घ्या ज्या प्रतिक्रिया. जनरल मोटर्स कंपनी जगदीश माळी म्हणतात की आता गाड्या बनवत आहेत आणि ग्रेट वॉल मोटर्स मध्ये हे गाड्या बनवणार, मग आम्हाला जॉब का दिला जात नाहीये? त्यानंतर आकाजीच्या प्रतिक्रिया आहे, त्या प्रतिक्रियेला फक्त क्लिक करा, आपल्या प्रेक्षकांना ते खाली दिसतील. त्या प्रतिक्रियेवरती क्लिक करा, आपल्या प्रतिक्रिया खाली दिसतील आपल्या न्यूजला. कामगारांच्या प्रतिक्रियावरती जर क्लिक केलं तर आपल्या या प्रतिक्रिया लाईव्ह मध्ये कामगारांना दिसतील. या मुद्द्याला घेऊन आपण बोलत राहा. अगदी अक्काजी खरं आहे. आपण ज्या पद्धतीने म्हणत आहोत की कामगारांच्या संबंधांनी काही लोक ज्यावेळेस मध्यस्थी करायला येतात, कंपनी प्रशासन आणि कामगार या दोघांमधला दुवा साधायचा प्रयत्न करतात आणि हा दुवा साधत असताना आपल्याला कल्पना आहे की मग आधी सुरुवातीला कामगारांच्या हिताची भूमिका घेतली जाते.
कामगारांच्या हक्कांचा आवाज उठवला जातो, कामगारांसंदर्भातलं बोललं जातं, आणि मात्र ज्यावेळेस कंपनी प्रशासनाची यांचे आर्थिक व्यवहार ठरले जातात त्यावेळेस हेच काम जे प्रतिनिधी कामगारांच्या हितासाठी बोलणारे असतात, माध्यमाला येऊन बातम्या ते देत असतात, तेच प्रतिनिधी मात्र परत कामगारांना समजावले जातात की कंपनी योग्य आहे, कंपनी करते, थोडेफार पैसे घेऊन ते कंपनीला आपण वाढवून घेऊ आणि मग कुठेतरी मागे या, कशाला कंपनी कोर्टात जात आहे, कशाला कोर्टात जायचं, अशा पद्धतीने कामगारांना समजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं त्या ठिकाणच्या कामगाराचं असं समजवत असताना मात्र कामगारांच्या दृष्टिकोनातून या अपेक्षा त्यांच्या नसतात. त्यांच्या अपेक्षा ह्याच असतात की तुम्ही खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जी भूमिका घेऊन कंपनी प्रशासनाला हक्कांसाठी आवाज बोलायचा होता, हक्कांसाठीचा आवाज मांडायचा होता, तो न मांडता ही भूमिका ज्यावेळेस येते त्यावेळेस संशयाची सुई मात्र लोकप्रतिनिधींकडे जाते किंवा ती मध्यस्थांकडे जाते. आणि मग प्रश्न पडतो की खरोखरच हे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा हे जे कोणी कामगार मंडळी आहेत ह्या लोकांना या कामगारांचं हित पडलेलं होतं का, आणि त्याच दृष्टिकोनातून हा सगळा संपूर्ण भाग त्यांनी केला होता का. आणि म्हणूनच आजच्या या न्यूजच्या माध्यमातून ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत या प्रतिक्रियावरनं सध्याची त्या ठिकाणचं वास्तव, आणि म्हणून मायबाप सरकार जी प्रशासन व्यवस्था, औद्योगिक प्रशासन व्यवस्था, कामगार कमिशनर, कामगार आयुक्त, कामगार मंत्री, उद्योग मंत्री यांनी या ठिकाणच्या 1400 कामगारांचा जो खरा प्रश्न आहे, त्यांची जी मागणी आहे, त्यांचं म्हणणं आहे ते तरी कमीत कमी ऐकून घ्या मायबापांनो. आणि ते ऐकून किमान त्यांच्या मागणीप्रमाणे, त्यांच्या हिताप्रमाणे त्यांना काय हवं आहे हे तरी एकदा निश्चित करा. कोर्टाच्या लढाई, कोर्टात जाणं, न्यायाच्या दृष्टिकोनातून कोर्टात भांडणं ही तर कायदेची प्रक्रिया आहेच, नक्की ती केलीच जाणार आहे. प्रत्येक जणाला तो अधिकार आहे आणि कामगार त्या पद्धतीने ते करतील. मात्र जबाबदार म्हणून त्यांच्याशी बोलणं, ज्या कामगारांनी ती कंपनी मोठी केली, ज्या कामगारांनी ती कंपनी खऱ्या अर्थानं नावारूपाला आणली, त्यांच्या कष्टाने, त्यांच्या रक्ताच्या घामाने, त्यांच्या एक एक रक्तासारख्या घामाच्या थेंबानी ह्याची वीट उभा राहिली, तो उद्योग नावारूपाला आला, त्या कामगारांना तुम्ही सोयीच्या निवृत्ती घ्या, तुम्हाला आम्ही एवढे एवढे पैसे देतो, हे पैसे घ्या, नाहीतर हेही तुम्हाला मिळणार नाहीत, अशा पद्धतीच्या दमदाटी करून, धमक्या देऊन हे जर असं चालणार असेल तर मला वाटतं हे कुठंतरी त्या कामगार हिताचं, कामगारांचं नुकसान करणारं हा सगळा भाग आहे आणि हे दुर्दैवी भाग आहे. आणि या संबंधाने आवाज न्यूजच्या वतीनं जी प्रतिक्रिया करण्यात आली, आवाजच्या न्यूजच्या वतीनं आज हा विषय सगळा मांडण्यात आलेला आहे. तर खरोखरच आवाज न्यूजनी या कामगारांच्या हिच्यातनं, याच कामगारांच्या नाही तर मला वाटतं देशातल्या सर्वच कष्टकरी वर्गाचा, देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व असंघटित कामगार वर्गाचा, जी खऱ्या अर्थानं धुनीभांडी करणारे आहेत, रिक्षा चालक आहेत, पतारीवाले आहेत, टॅक्सी चालक आहेत, बिल्डिंग वर्कर्स आहेत, जे छोटे मोठे आस्थापना आहेत, जिथं हॉटेल्स आहेत, या हॉटेल्समध्ये जिथं 10-10 कामगारापेक्षा कमी असणारे आस्थापना आहेत, अशी 1-1, 1.5 लाखाची ते कामगार संख्या आहे, जिथं 40 ते 50 असणारे छोटे छोटे लघु उद्योग आहेत. या संपूर्ण कंपन्या, या संपूर्ण लघु उद्योगाच्या मधला कामगार हा हवालदिल झालेला आहे. या करोना संकटामुळं जीवन कसं जगायचं आणि त्यांचे या लावलेले निर्बंध, यांनी परत कामावरती येण्यासाठी घातलेले सगळे प्रतिबंध, हे संपूर्ण पाहता त्यांचं कुटुंब कसं चालवायचं हा संपूर्ण प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. या संबंधाने आवाज न्यूजनी आज हा जो विषय घेतलेला आहे, मी आवाज न्यूजचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं समाज मनाचं प्रतिबिंब म्हणून, हक्कांचा प्रश्न, हक्कांचं व्यासपीठ म्हणून जो तुम्ही गोरगरिबांचा आवाज या माध्यमातून मांडत आहात, आवाज न्यूजचे संपादक आकाश भोसले, पत्रकार रेश्माताई फडतडे यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज आपण इथंच थांबूया.